किंवा आपल्याला याचं फळ काय मिळणार याविषयी ही चर्चा आहे. त्यानंतर आपण आजचा कार्यक्रम चालू करू. पहिल्यांदा ही चर्चा करू. आधी लिहिला परपोट. शो मी द परपोट. गो डाऊन. येस, आणखी वर घ्या त्याला. तर हा स्कंद पुराणातील श्लोक आहे. गोकोटिदानं ग्रहणे खगस्य प्रयाग गंगोदक कल्पवासः यज्ञायुतं मेरु सुवर्ण दानं गोविंद कीर्तेर्न समं शतांश. आता गेल्या 10 मिनिटात तुम्ही काय काय केले बघा. गोकोटिदानं ग्रहणे खगस्य. आता एक 2-3 दिवसामध्ये सूर्यग्रहण आहे की नाही. या 2-3 दिवसामध्ये सूर्यग्रहण येणार आहे आणि ग्रहणाच्या काळाला त्याचा दोष आपल्याला लागू नये म्हणून आणि त्यामध्ये दानधर्म केलं तर खूप काही पुण्य मिळतं म्हणून पूर्वीचे राजे महाराजे जे होते धनिक लोक हे त्यावेळेला अनेक लाखो करोडो गायी दान द्यायचे. तर आपण एकदा जरी हरिनाम घेतलं तर त्याची तुलना कशी केली आहे. गोकोटी दानम ग्रहणे खगस्य. ज्या वेळेला खगोलशास्त्रामध्ये सूर्यग्रहण येतं किंवा चंद्रग्रहण येतं त्यावेळेला आपण जर करोडो करोडो गायींचं दान दिलं तरी सुद्धा एकदा घेतलेलं हरिनाम त्याच्याशी तुलना होत नाही. प्रयाग गंगोदक कल्पवासः किंवा तीर्थराज प्रयाग जिथं गंगा यमुना सरस्वती एकत्र येतात प्रयागराज तिथं आपण गंगोदक त्या पाण्यात सुद्धा गंगेच्या उदकामध्ये सुद्धा जर आपण कल्पवास म्हणजे आपण ब्रह्मदेवाचा 1 दिवस बघितला 12 तासाचा किती असतो त्याला 1 कल्प म्हटलेला आहे. तर तेवढं जरी आपण त्या गंगेच्या पाण्यामध्ये प्रयागराज मध्ये तितकी वर्षे हजारो कोटी वर्ष जरी आपण त्यात राहिलो तरी एकदा घेतलेला हरिनाम त्याच्या समान होत नाही. यज्ञायुतं मेरु सुवर्ण दानम. आणि आपण यज्ञ अश्वमेध यज्ञ करण्यासाठी 1 घोडा वाटविषयी शोमिद श्लोका. तर यज्ञायुतम एक अश्वमेध यज्ञ करण्यासाठी 1 घोडा संपूर्ण जगभर फिरवायचा असतो आणि तो जर घोडा परत आला तर संपूर्ण पृथ्वी आपली. आणि त्या घोड्याच्या वरती एक जाहिरात लावलेली असते. जो कोणी या घोड्याच्या मालकाचं स्वामित्व पत्करत नाही त्यांनी युद्ध करावं. असंच प्रभू श्री रामचंद्रांनी सोडलेलं असतं. लवकुश युद्ध करतात बघा. तर 1 अश्वमेध यज्ञ करण्यासाठी संपूर्ण पृथ्वीला जिंकावं लागतं. यज्ञायुतम आयुत म्हणजे 10,000 आणि अश्वमेध राजसूय यज्ञ करण्यासाठी तर आणखी जास्तच खर्च आणि आणखी जास्त पराक्रम लागतो. असे अनेक यज्ञ आहेत. वाजपेयी यज्ञ, नारायण सहस यज्ञ, असे अनेक यज्ञ हवन असतात आणि असे हजारो लाखो जरी यज्ञ केली आणि मेरू सुवर्ण, मेरू पर्वत हा सोन्याने बनलेला आहे, तेवढं जरी दान दिलं, अखंड पर्वत जरी सोन्याचा दान दिला तरी सुद्धा गोविंद कीर्तेर्न समम शतांश. तरी सुद्धा भगवान गोविंदाचं केलेलं जे कीर्तन आहे हरिनाम संकीर्तन याचा 100वा अंश सुद्धा होत नाही. याच्या 100वा अंश सुद्धा होत नाही. तर आपण करोडो गायी दान दिल्या. ग्रहणामध्ये आपण सूर्यग्रहणामध्ये प्रयागराज तीर्थराज मध्ये जाऊन जरी गंगेत वास केला हजारो लाखो वर्ष किंवा आपण करोडो यज्ञ केले किंवा आपण ढिगभर मेरू पर्वतासारखं, मेरू पर्वत हा हिमालयापेक्षा मोठा आहे, आपण जरी सोन्याचं दान केलं तरी सुद्धा आता जे तुम्ही केलं 5-10 मिनिटं हे त्याच्या समान होत नाही. त्याच्याहून अनंत पटीने श्रेष्ठ आहे. आपण त्याची गणतीच करू शकत नाही. म्हणून हरिनाम हे सर्वस्व आहे. त्यासाठीच आपण सर्वांना या ब्रह्ममुहूर्ताच्या मंगल प्रहरी आम्ही थोडस लवकर बनवलं. आम्ही असं नाही की नाम महात्माचं नसतं स्तोम माजवलेला आहे. शास्त्रांचा हाच सार आहे. म्हणून श्रीकृष्ण भगवंत चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने हरिनामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आले होते. तर हरिनाम हे सर्वस्व आहे. दान धर्म, यज्ञयाग, तीर्थवास किंवा गोसेवा या सर्वांमध्ये
हरिनाम हे सर्वश्रेष्ठ आहे, याची तुलना कशाची होऊ शकत नाही. तुम्ही आता 5 मिनिटं चालात, 5-10 मिनिटं, परंतु याच्यामध्ये तुम्ही हे सर्व काही करून गेला, हे सर्व काही केलं. तुम्हाला पटू दे अथवा न पटू दे, तुमच्या मनाला पटत असेल किंवा नाही पटत असेल, त्याला महत्व नाहीये. शास्त्र काय म्हणतं त्याला जास्त महत्व आहे. स्कंद पुराणातील हा श्लोक आहे आणि हा चैतन्य चरितामृत मध्ये श्रील प्रभुपाद आदी लीलेच्या 3ऱ्या अध्यायाच्या 79व्या श्लोकामध्ये 79 श्लोकाच्या तात्पर्यात प्रभुपाद हा श्लोक कोट करत आहेत. त्यामुळे म्हणजे सर्वांना विनंती आहे, तुम्हाला जेव्हा कधी ऑक्सिजन घ्यायची इच्छा होईल तेव्हा तेव्हा हरिनाम घ्या. मराठीमध्ये भजन आहे बघा, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. मी भगवंताला कसं विकत घेतलं? श्वासाचे मोल देऊन. मी माझं श्वासाचं मोल देऊन भगवंतांना विकत घेतला. अखंड हरिनाम घेतलं पाहिजे आणि भगवंत बंदिस्त होतात आपल्या हृदयामध्ये. तर त्यामुळे सर्वांनी लवकर 6:15 वाजता जपासाठी या आणि इतर वेळेला सुद्धा हरिनामाचा आश्रय घ्या. धन्यवाद. हरे कृष्ण. Nine point 123 we want to show, no? 1, 2, 3. First one. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्णा. तर पुनश्च एक वार आपणा सर्वांचं भगवद्गीतेच्या या दिव्य अभंग स्नानामध्ये आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहोत आणि तुम्हा सर्वांचे धन्यवाद देतो की तुम्ही उत्साहाने या ठिकाणी उपस्थित राहिलात. तर आज आपण चर्चा करत आहोत 9व्या अध्यायावरती. जसं मी सुरुवातीला सांगितलं, 18 अध्यायापैकी पहिले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय हे कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोगाचं वर्णन करतात आणि मधले 6 अध्याय हे भक्तियोगाचं वर्णन करतात. 7वा 8वा अध्याय हे जे आहेत ते भक्तियोगाचं वर्णन प्रारंभ करतात आणि खऱ्या अर्थाने भक्तियोगाचं वर्णन जे आहे या 9व्या अध्यायात दिलेलं आहे. याची आपण चर्चा करू. तर पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. दाखवा पहिला श्लोक. हा, फार सुंदर श्लोक आहे हा. 9व्या अध्याय स्वतःच भगवान चालू करतात. श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. आपण ह्या पहिल्या श्लोकावरती फार विश्लेषण करणार आहोत, कारण हे आपल्याला समजलं तर संपूर्ण अध्याय व्यवस्थित समजू शकेल. त्यामुळे सर्वांनी ध्यानपूर्वक श्रवण करा. इदं तु श्री भगवान उवाच. भगवंत म्हणाले, इदं तु ते गुह्यतमं. हे अर्जुना, आता मी तुला गुह्यतम असं ज्ञान सांगणार आहे. एक आहे गुह्य, दुसरा आहे गुह्यतर आणि तिसरं आहे गुह्यतम. म्हणजे जसं आपण इंग्रजीमध्ये व्याकरणाचा प्रकार आहे बघा, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आठवते इंग्रजी व्याकरणाचा प्रकार? मराठीत पण आहे. तर तम. तर पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तर गुह्य म्हणजे अतिशय रहस्यमय, ही पॉझिटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह म्हणजे गुह्यतर, त्याच्यापेक्षा अतिशय रहस्यमय. आणि गुह्यतम सर्वाधिक रहस्यमय, याच्यापेक्षा रहस्यमय आणखी काहीच नाही. अशा 3 गोष्टी.
जसं आपण म्हणतो ही इज अ गुड बॉय, हे झाले पॉझिटिव्ह डिग्री. आणि आपण पुढे म्हणतो ही इज ऍज गुड ॲज हिम, हे झाली कम्पॅरेटिव्ह डिग्री. आणि शेवटी आहे सुपरलेटिव्ह, ही इज द बेस्ट वन. तर अशा प्रकारे गुह्य ज्ञान म्हणजे कर्मयोग, गुह्यतर म्हणजे ज्ञानयोग आणि गुह्यतम म्हणजे भक्तियोग, जे आता भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. प्रवक्ष्यामी, तर हे जे भक्तियोगाचं ज्ञान आहे हे स्वतः भगवंत सांगत असतात. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, मी स्वतः युगायुगामध्ये जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते तेव्हा तेव्हा मी स्वतः प्रकट होतो. दुसरं कोणी धर्माची स्थापना करू शकत नाही. त्यामुळे यमराज यमदूतांना सांगतात 6व्या स्कंदामध्ये, धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम न वै विदु ऋषयो नापि देवा न सिद्धं मुख्या असुरा मनुष्या कुतो न विद्याधर चारनादयी. धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम, भगवंतांनी जे सांगितलं तो धर्म, आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व काही अधर्म. तर धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम, आणि इथं भगवंत स्वतः सांगत आहे प्रवक्ष्यामी, मी सांगत आहे. आपण इतर कोणाकडून ज्ञान घेऊ नये. टीव्हीचे डायरेक्टर, प्रोड्युसर, ऍक्टर, कथा कादंबऱ्या किंवा कोणीही काही गोष्ट सांगतील त्यांच्याकडून भगवंताविषयी ज्ञान घेऊ नये. जर तुम्हाला धर्माचं रहस्य आणि गुह्यतम असं ज्ञान पाहिजे तर भगवंताकडून घ्या, जसं आहे तसं. भगवद्गीता जशी आहे तशी प्रवक्ष्यामी. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे, अनसूयवे. तर अनसूयवे हा शब्द येतो असूया शब्दापासून. असूया या शब्दाचा अर्थ आहे ईर्ष्या, मत्सर. आणि अनसूय मतलब त्याच्यामध्ये ते नाही. अर्थ म्हणजे त्यात काहीतरी दम असला पाहिजे, अनर्थ म्हणजे त्यात काहीच अर्थ नाही, दमच नाही, तशा प्रकारे. तर असूया म्हणजे ईर्ष्या आणि अनसूया म्हणजे ईर्ष्या रहित, मत्सर रहित. आणि अर्जुन हा असा व्यक्ती होता, त्यामुळे त्यांना हे गुह्यतम असं ज्ञान सांगितलं. कधी आपले जे आपण अत्यंत प्रिय व्यक्तीला इथे सांगत तुझी योग्यता काय ऐकण्याची, तर ही पहिली पात्रता आहे की आपल्या हृदयामध्ये कुणाबद्दल ही ईर्ष्या आणि मत्सर, द्वेष असू नये. नेमकं ही ईर्ष्या, द्वेष, मत्सर, असूया म्हणजे काय? याचा अर्थ एक महान प्रभुपादांचे शिष्य झाले सुहोत्र महाराज एक उदाहरण देऊन सांगतात. एकदा दोन शेजारी असतात आणि हे शेजारी म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी, कट्टर वैरी असतात एकमेकांची. नेहमी स्पर्धा चालू असते, हे जे करतील तो हा करणार, त्याच्या वर चढ काकण चढच करणार असं म्हणतो आपण. तर असे हे दोन शेजारी असतात. त्यांनी लोणा आणले का हा जाऊन कायनेटिक होंडा आणत असतो, आणि कायनेटिक होंडा आणले का हा बाईक आणत असतो, हा बाईक आणले का हा जाऊन पल्सर आणतो, हा पल्सर आणला का हा जाऊन बुलेट आणतो, यांनी बुलेट आणली का हा जाऊन चांगली चारचाकी गाडी आणतो, यांनी जाऊन इंडिका विस्टा वगैरे आणली तर हा जाऊन बलेनो आणतो, यांनी बलेनो आणली का हा जाऊन लगेच आणि कुठली गाडी एर्टिगा आणतो, त्याने आणलं एर्टिगा जाऊन इनोवा आणतो, यांनी इनोवा आणले का हा जाऊन फॉर्च्युनर आणतो, यांनी फॉर्च्युनर आणला का हा दुसऱ्या शेजारी जाऊन बीएमडब्ल्यू आणतो, यांनी बीएमडब्ल्यू आणले का हा जाऊन मर्सिडीज लेमोझिन, आणि लेमोझिन आणले का हा फेरारी आणतो, फेरारी आणले का हा जाऊन रोल्स रॉयस आणतो, म्हणजे जगातली सगळ्यात मोठी कार महागडी. अशी एकामेकाची स्पर्धा चालू असते. ह्यांनी जे काही चांगला नाही, फ्रीज आणला का त्याच्यापेक्षा उजवा आणायचं, ह्यांनी टीव्ही आणला का त्याच्यापेक्षा मोठा आणायचं, ह्यांनी जे काही केलं तर दुसरा जाऊन स्पर्धा करत असतो, दुसरा काय स्पर्धा केल्या ह्याच्यावर चढ हा असतो, शेअरात सव्वा शेअर, आणि यांची स्पर्धा चालू असते. एकदा एक शेजारी काय करतो, खूप ध्यान आणि तपश्चर्या करतो, भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतो आणि गाय आणतो, गाय.
दूध देणारी गाय. आणि ही गाय कशी असते, कामधेनू. खूप दूध देत असते, असं नाही की 1 लिटर 2 लिटर 5 लिटर, जेवढं पाहिजे तेवढं दूध ही गाय देत असते, म्हणून त्याचं नाव असतं कामधेनू. धेनू म्हणजे गाय आणि काम म्हणजे इच्छा. जेवढी इच्छा आहे तेवढं गाय ती दूध देत असते. आणखी कामधेनू गाय म्हणजे जे हवं ते देत असते. तर एक शेजारी भगवान शंकराकडून अशी गाय प्राप्त करतो. दुसरा शेजारी विचार करतो ती कशी प्राप्त केला, ध्यान आणि तपश्चर्या करून. हा जाऊन पण तेवढीच ध्यान आणि तपश्चर्या करतो, प्रचंड ध्यान आणि तपश्चर्या करतो. भगवान शंकर प्रसन्न होतात आणि मंद स्मित हास्य करतात. त्याला गाय दिली, तुलाही गाय हवी ना, याच्यापेक्षा चांगली देतो, हा तुला तशीच पाहिजे ना, याच्यापेक्षा चांगली देतो, तथा असतो. तर त्यावेळी तो शेजारी होतो, नाही मला त्याच्यापेक्षा चांगली गाय नको. मग काय हवंय, त्याची गाय ठार मारा, त्याची गाय ठार मारा म्हणतो, तरच मला आनंद होईल. तर याला म्हटलेलं आहे असूया, याला म्हटलेलं आहे ईर्ष्या, द्वेष आणि मत्सर. दुसऱ्याच्या उत्कर्षाचा आनंद आपल्याला सहन होत नाही. दुसरे ज्यावेळेस सुखी होतात, उत्कर्ष होतात, सहर्ष होतात, आनंदी होतात, ते आपल्याला सहन होत नाही. याला म्हटलेलं आहे ईर्ष्या, मत्सर, द्वेष आणि असूया. हे 4 शब्द एकाच वृत्तीचे प्रतीक आहेत. कुठली वृत्ती, दुसऱ्याचा जो उत्कर्ष झालेला आहे, दुसऱ्याची प्रगती, उन्नती, याच्यामध्ये आपल्याला संतुष्टी नसणे, आपल्याला जळणे, त्याला म्हणतो ना फार जळतोय माझ्यावर, तोच प्रकार आहे तो. तर असे लोक भक्तियोग समजू शकत नाहीत, त्यांना भक्तियोग समजत नाही. म्हणून तर आपण जन्मापासून हरिनाम ऐकत आहोत. महाराष्ट्रात जन्मलो किंवा मराठी समजते, किंबहुना भारतात जन्मलो, याचा अर्थ आपल्याला हरिनामाचं महत्व कानावर पडतच आलेलं आहे लहानपणापासून. मग आपल्याला पटत का नाही, कळतंय पण वळत नाही, असं एकदम मला म्हणाले. तर याचा अर्थ आपल्याला वास्तविकरित्या कळलेलंच नाहीये. जर मी गाडी चालवायला समोर भिंत आली तर मला कळल्यावर मी वळवणार ना, मी जाऊन धडकते म्हणजे मला कळलंच नाही भिंत आहे, मी भ्रमात होतो, भ्रमात कुठल्या तरी. तर आपल्याला हे भ्रम असल्यामुळं की दुसरा जो आनंद आहे हे कसं काय, तो दुःखी असला पाहिजे, तो दुःखी असला पाहिजे. अशा लोकांना भक्तीचं रहस्य कळत नाही. भक्तीचे शब्द कानावर येतील, हरिनाम घ्या, हरिने कथा ऐका, भगवद्गीता वाचा, हे कानावर येतील, परंतु याचं रहस्य समजत नाही. काय रहस्य, गुह्यतमम. कृष्ण सांगतात, अरे अत्यंत गुह्य आहे अर्जुन, हे सहजासहजी समजत नाही. हे जरी आपल्या कानावर पडत असेल तर आपल्याला समजतच नाही. कारण असूया, ईर्ष्या असते आपल्या मनामध्ये, दुसऱ्याचं वाईट व्हावं, तो खड्ड्यात जावा, तो बर्बाद व्हावा, जळलं मेलं लक्षण ते, असं पण बोट मोडतो ना, अशी वृत्ती जी असते ना, याच्यामुळे आपल्याला भक्तीचं रहस्य समजत नाही. म्हणून जे सगळे महात्मे थोर संत झाले, या अनसूयवे, ईर्ष्यारहित होते, आणि अशीच व्यक्ती भक्तीचं रहस्य समजू शकते. त्यामुळे आपण सर्वांनी आपापले जे हृदयात ते सिटी स्कॅन करून घ्या आणि चेक करा आपल्यामध्ये हा आजार आहे का. ही जी ईर्ष्या आहे ती आपल्या हृदयाला झालेले कॅन्सर आहे, कॅन्सर. कुठली बात आहे कॅन्सर, कम्पेअर, कॉम्पिट, क्रिटिसाइज. इतरांची तुलना करायची, त्या तुलनेत आपण हारत असेल तर स्पर्धा करायची, स्पर्धेत हारलो तर निंदा करायची, असं आहे. म्हणजे ती सुंदर आहे तर मी पण सुंदर दिसली पाहिजे, मग ती ह्या पार्लरला जाते, मी त्या पार्लरला जाते, आणि तरी सुद्धा मी काळी दिसायला लागले तर ती आहे, तिलाही पीठ थापून येते, तिलाही थापून येते, आपण निंदा करायला लागतो. तर हा कॅन्सर आहे आपल्या हृदयाला आणि आपल्या सुखी जीवनाला झाले. दुसऱ्याची ईर्ष्या करणे हे आपण करू नये, तरच आपल्याला भक्तीचं रहस्य समजतं. आणि याच्यातून बाहेर कसं जायचं, याच्यातून बाहेर कसं जायचं, हाच आहे भक्ती मार्ग आहे. भक्ती मार्गाने त्याच्यातून बाहेर जाऊ शकतो, अन्यथा नाही. तर आपण ते पाहणार आहोत. तर पुढे सांगते ते, ज्ञान विज्ञान संहितम. ह्या जो भक्ती मार्ग आहे केवळ ज्ञान नाही
तर ह्याच्यामध्ये विज्ञान सुद्धा आहे. विज्ञान म्हणजे अप्लाइड नॉलेज, म्हणजे आपण ऐकतो. आता सायन्स म्हणजे काय, एक सिद्धांत असतो, त्याचा प्रयोग आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन, निष्कर्ष, बरोबर. एक सिद्धांत की H2O, ऑक्सिजनचे 2 अणू आणि हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचं 1, असं म्हणून पाणी तयार होतं. हा झाला सिद्धांत. तुम्ही प्रयोगशाळेत ज्यावेळी याचा प्रयोग कराल, त्याच्यानंतर तुम्हाला पाणी मिळालं तर तुम्ही निष्कर्ष काढता, असं आहे. तर सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, तुम्ही म्हणजे शरीर नाही, भगवंत या सृष्टीचे मालक आहेत, त्यांची सेवा करा म्हणजे तुम्ही सुखी व्हाल, हा सिद्धांत आहे. हे तुम्ही ज्यावेळी प्रत्यक्षात अंमलबजावणी कराल जीवनात, त्यांच्या नामस्मरणाने, त्यांच्या कथा कीर्तनाने, त्यावेळी तो प्रयोग झाला आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला खरंच आनंद मिळाला, भगवद्गीता ज्याप्रमाणे सांगण्यात येईल दुसऱ्या श्लोकामध्ये सुसुखम, तर तो निष्कर्ष झाला. याला हे सायंटिफिक नॉलेज आहे, असं नाहीये. आता ज्ञान विज्ञान संहितम हे सायंटिफिक आहे. नुसतंच इकडनं ऐकून तिकडे सोडायचं नाही, कुणाकडचे ऐकून कुणाचंही ऐकून. ते स्लाइड दाखवा, तैत्तरीय उपनिषद. तर आपल्या चेतनेचे विविध स्तर असतात, 6 स्तर आहेत. तर याच्यामध्ये आपण कुठल्या स्तरावर आहोत ते आपण चेक करूया. आपली चेतना कुठं अडकलेली आहे ते आपण पाहू शकतो. आपल्या भावनेचे, आपल्या चेतनेचे हे जे वेगवेगळे स्तर आहेत, ते तैत्तरीय उपनिषदामध्ये खूप छान रित्या वर्णन केलेले आहेत. आणि आपण याच्यातून बाहेर कसं पडायचं याचंही वर्णन त्या ठिकाणी दिलेलं आहे. हायलाइट करा आणि वरती घ्या. हा, वरती उचला. हे तैत्तरीय उपनिषदामधून घेतलेलं, वरती घ्या. हरे कृष्ण 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 Just 1 minute, Pooja. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे. बोला सर्वांनी, हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे. वर उचला. Oh, this is same slide, no? Same slide. You are showing 5 stages. Where is the 6th one? हा हा, थांबा, असू दे असंच. तर हो, काय करणार, जर वेळ मोकळा मिळाली का हरिनाम चालू ठेवायचं, तो सर्वोत्तम मार्ग आहे. अन्नमय हा चेतनेचा पहिला स्तर आहे. म्हणजे बघा, नुसतं खाणे, खात राहणे, तोंडात घालणे. जसं लहान मुलं असतं, जन्मल्यापासून व्यवस्थित 4-5 वर्षापर्यंत बघा, तुम्ही त्याला काही खेळणं द्या, ते लगेच तोंडात घालतंय. तुम्ही त्याला एक छोटी बाहुली द्या, तोंडात घालणार. तुम्ही त्याला बॉल द्या, तोंडात घालणार. त्याला आईनं कडेवर घेतलं की लगेच स्तनपान करायला सुरू करणार. तुम्ही हातात दगड जरी दिला तर ते तोंडात घालणार. अन्नमय, खाण्यासाठी जन्म आपुला. काही लोक नुसतं खाण्यासाठी जगतात, नुसतं खाण्यासाठी जगतात. आणि लहान मुलांना काहीच समजत नसते, हातात घेऊन ते तोंडात घालणे, त्याला म्हटलेलं आहे अन्नमय कोश. हा चेतनेचा अन्नमय स्तर आहे. त्याच्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर साधारणतः बहुतांश जनसंख्या याच्यामध्ये येते प्राणमय. स्वतःच जीवन जगणे, मी माझं जीवन कसं सुखी करू, माझं कुटुंब, माझा समाज, माझं राज्य आणि माझा देश, मी आणि माझं प्राणमय. याच्यासाठी इतरांचा प्राण घ्यायला जरी लागला तरी मी घेईल. हा झाला प्राणमय कोश. याच्यामध्ये शक्ती खूप असते, शारीरिक, फिजिकल. त्याच्यावरती आहे मनोमय कोश. हा जो मनोमय असतो ना, हा थोडा उच्च लेवलचा असतो शारीरिक पेक्षा.
हा मानसिक तर्क वितर्क, याच्यामध्ये कवी आले, याच्यामध्ये सायंटिस्ट आले, याच्यामध्ये लेखक आले, आणि याच्यामध्ये हे प्रेमी युगल येतात ना, दर्द भरे नगमे गात बसतात बघा, हे सगळे त्याच्यामध्ये येतात. मनोमय. आणि हे सर्वच्या सर्व तीन, अन्नमय, प्राणमय आणि मनोमय, हे भौतिक चेतनेवरच असतं. हे पशुच्या स्तरावरच असतात. आणि ज्या वेळेला सौभाग्य उघडेल, त्यावेळेला हे कुठं वैदिक ज्ञानाची, भगवद्गीतेची, भागवताची आराधना चालू करतात, आणि त्यावेळेला ज्ञानमय जीवन चालू होतं. मी म्हणजे शरीर नाही, मी हा आत्मा आहे. आत्मा हा भगवंताचा अंश आहे, तो भगवंत कृष्ण आहे, मी त्यांची सेवा करावी असे. हे ज्ञानमय. हे झालं ज्ञान थेरॉटिकल. आता आपण जे 18 दिवस बघत आहोत, हे थेरॉटिकल ज्ञान आहे. तुम्ही उर्वरित 22 तास काय करतात, त्याला विज्ञान म्हणतात. त्यामध्ये तुम्ही जर हे अंमलबजावणी केली, अंमल केला, पालन केलं, अप्लाय केलं, तर त्याला म्हणतात विज्ञान. आणि त्याच्यातून जो आनंद प्राप्त होतो, तो शुद्ध आनंद असतो, तो खरा आनंद, ते खरं सुख असतं. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. तो सर्वश्रेष्ठ आनंद असतो. आणि ते पुढे म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग, आनंदची अंग, आनंदाचे. तुकाराम महाराज आनंद. तर हा आनंदमय स्तर कुठल्याही भौतिक चढउताराने कमी होत नाही, कारण तो ज्ञानावरती, विज्ञानावरती आधारित असतो. आणि ते भगवान श्रीकृष्ण पहिल्या श्लोकात सांगतायत. दाखवा श्लोक. तर या श्लोकामध्ये सांगतात, ज्ञान विज्ञान सहितम. विज्ञान आणि विज्ञान सहित हे ज्ञान आहे. मोक्ष से अशुभात. आणि आपल्याला मोक्ष प्रदान करतं. हे भक्तीचं गुह्यतम ज्ञान प्राप्त झाल्यावर. मोक्ष म्हणजे काय? भौतिक दुःखातून, जन्म मृत्यू जरा आधी दुःखातून आपल्याला मुक्ती प्रदान करतं, त्याला म्हटलेलं आहे मोक्ष. किंवा मोक्षाचा दुसरा अर्थ आहे ब्रह्मन जे आहे, किंवा भगवंताच्या शरीरातून येणारा जो निराकार प्रकाश आहे, त्याच्यामध्ये विलीन होणे, त्यालाही म्हटलेलं आहे मोक्ष. आणि भगवंताच्या शरीरात विलीन होणे, त्यालाही म्हटलेलं आहे मोक्ष. शिशुपाल झाला होता. आणि चौथं, खरा मुक्तीचा अर्थ आहे मुक्ती हेत्वा अन्यथा रूपम स्वरूपेन व्यवस्थिती. तर मुक्तीचा खरा अर्थ आहे आपली स्वरूप स्थिती भगवंताचा दास म्हणून सेवा करणे. ती खरी मुक्ती, मोक्ष प्राप्त होतं. आणि कशापासून मोक्ष प्राप्त होतो? अशुभा. सगळ्या अमंगळ गोष्टीपासून आपल्याला मुक्ती प्राप्त होते. सगळ्या अमंगळ गोष्टी. आपल्यापैकी किती जणांना आजारपण हवंय, म्हातारपण हवंय, चोरी व्हावी, जसं तुम्हाला एकदा सांगितलं होतं, किंवा संकट यावीत, नैसर्गिक, कुणाला वाटत नाही. परंतु हे सगळ्या अशुभ गोष्टी येतात. याच्यापासून मुक्ती कशी प्राप्त करावी, याचं वर्णन भगवंत आता करत आहेत. तर हे अशुभ येतातच का, याची आपण आता चर्चा करू. तो स्लाइड दाखवा. तर आपल्या जीवनामध्ये अशुभ गोष्टी येतातच का, हे पद्मपुराणामध्ये वर्णन केलेलं आहे, जे श्री रूप गोस्वामी वर्णन करत आहेत भक्ती रसामृत सिंधू नामक ग्रंथामध्ये. पहिली स्लाइड दाखवा त्याच्यावरती. हा, तर आपल्या जीवनात दुःख काय येतात याचं हे वर्णन आहे बघा. अज्ञान, अविद्या. अविद्या कसली असते, अज्ञान कशाचं असतं? भगवंताचं अज्ञान. भगवंत आहेत हे मान्यच नाही, आणि जरी ऐकलो तरी विश्वास नाही. इथून सुरुवात होते आपल्या दुःखाची. आणि ज्या वेळेला आपण भगवंताचं अस्तित्व नाकारतो, भोक्ताराम तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती पृच्छति. ज्यावेळेला आपण हे नाकारतो की भगवंत अस्तित्वात नाही आणि मी एकटाच भोग करणार, ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. मीच ईश्वर आहे, मी भोगी आहे, मीच सर्व कुछ आहे, आणि मी भोग घेतला पाहिजे, हे कधी निर्माण होतं जेव्हा भगवंताचं अस्तित्व आपण नाकारतो.
आणि त्यावेळी बीज म्हणजे पाप करण्याची इच्छा निर्माण होते. पाप करण्याची इच्छा निर्माण होते आणि त्याच्यातून काय होतं, पुढची स्टेज येते. आपण त्यावेळी ऍक्च्युली पाप करतो. पाप कर्म, इच्छा होणे गोष्ट आहे, पुढची स्टेज आहे पाप करतो. आणि त्या पुढची स्टेज बरं का, आणि त्याच्या पुढची स्टेज आहे की त्याच्यातून रिॲक्शन येते. जसं एव्हरी सायन्स मध्ये नियम आहे, एव्हरी ऍक्शन हॅज इट्स इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा नियम आहे विज्ञानाचा. तर त्या प्रकारे पाप कर्म केलं तर दोन गोष्टी निर्माण होतात, एक अप्रारब्ध आणि दुसरं प्रारब्ध. अप्रारब्ध म्हणजे अप्रकट झालेली कर्म. अप्रारब्ध म्हणजे अप्रकट झालेली फळं, ज्यांचे अजून हे निर्माण झालेलं नाही, फलित झालेलं नाही आहे. आणि त्याच्यातून दुसरं पण एक येतं, प्रारब्ध, फलित झालेली कर्म. आणि त्याच्यातून आपल्याला सुख आणि दुःख प्राप्त होतं. म्हणून आपण म्हणतो प्रारब्धानुसार मला सुख दुःख मिळतंय, जे काही प्रारब्धानुसार प्राप्त झाले ते मी भोगत आहे. प्रारब्ध हे बाय प्रोडक्ट आहे, फार टोकन क्रमांकाची टोकन आहे, ते छोटसच आहे. सुख आणि दुःख जे देतं ना, जसं समुद्राच्या पाण्यात बर्फ टाकला ना, वरती 10%चा दिसतो, पण खाली मोठाच्या मोठा हिमनग असतो. टायटॅनिक त्याच्यामुळे बुडलं, ते वरती छोटं दिसत होतं, खाली फार मोठं होतं ते. तसं प्रारब्ध फार छोटं असतं, पण अप्रारब्ध खूप काही असतं. या प्रारब्धामुळे आपण सुख आणि दुःख भोगत असतो. उदाहरण सांगतो, ज्या वेळेला मी असा विचार करतो की कुठला भगवंत, काय काय मी सगळा भोग करणार, आणि मी विचार केला मांसाहार आणि दारू पिण्याचा, इच्छा केली, त्यानंतर मी जाऊन मांसाहार दारू पितो, आणि त्यावेळेला दोन कर्म निर्माण होतात. काय होतात, तर त्याच्यामध्ये एक तर माझा पैसा खर्च होतो, आणि घरातून चोरून नेलेले असतात, घरात भांडण होतं. हे प्रारब्ध. हे प्रारब्ध, घरात भांडण तंटा होतं, काहीतरी विकलेलं असतं, मोडलेलं असतं, तोडलेलं असतं, त्याच्यामुळे सुख दुःख प्राप्त होतं. दारू पिण्याचं सुख आणि घरात मारामारी भांडणाचं दुःख. आणि अप्रारब्ध, आणि याच्यामध्ये आजारपणही येतात. दारू पिल्यामुळे आजार होते की ना व्यक्तीला, लिव्हर खराब होते, किडनी खराब होते, वगैरे वगैरे. बरोबर. हे प्रारब्धाचं दुःख. आणि अप्रारब्ध, यमराज वाट बघतायत तिकडे आपल्याला नरकामध्ये, आणि तिथं आपल्याला तोंड उघडून त्याच्यामध्ये लोखंडी उकळलेलं लोखंड तोंडात घालतात, त्याला म्हणतात अप्रारब्ध. आणि अजून त्याच्यातून पुढे काय होतं, या अप्रारब्धातून आणखी एक गोष्ट निर्माण होते, त्याला म्हणलेलं कुटम, म्हणजे पाप करण्याचा स्वभाव निर्माण होतो. एकदा का चोरी केली तर चोरी करण्याचा स्वभाव बनतो, म्हणून म्हटलेलं सराईत गुन्हेगार. एकदा का पाप केलं तर ते करण्याचं पुन्हा प्रवृत्ती वाढते, त्याला म्हणलेलं कुटम. आणि त्याच्यापासून काय होतं, त्या स्वभावातून पुन्हा इच्छा निर्माण होते, आणि हे चक्र अनंत काळासाठी चालूच राहतं. अनंत काळासाठी चालूच राहतं हे चक्र. हे कधी तुटत नाही, हे कधीही तुटत नाही, असं पद्मपुराण सांगतं. अप्रारब्ध फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम क्रमनैव हि प्रलीयते. हे कधीही नष्ट होऊ शकत नाही, हे क्रमाने चालूच राहतं. परंतु पुढे सांगतं विष्णू भक्ती रतात्मना, परंतु जो विष्णू भक्तीमध्ये लागतो, भगवान श्री रामचंद्रांना शरणागत येतो, जो श्रीकृष्णाला शरणागत होतो, त्याचं हे चक्र नष्ट होतं. आणि काय होतं, अशुभात, हे सगळ्या अशुभ गोष्टी आहेत. क्लेश म्हणून तो पुढच्या श्लोकात सांगितलं, श्लोक दाखवतो. क्लेशाग्नी शुभदा मोक्ष लभुता कृत सुदुर्लभा शांदर आनंद विशेषात्मा श्रीकृष्णाकर्षणीच. हे भक्ती अशी आहे ना, क्लेशाग्नी, आता जे सगळं चक्र दाखवलं, हे क्लेश आहे, अशुभ आहे. आपण म्हणतो शुभ अशुभ, ह्या गोष्टी अशुभ आहेत. अशा रीतीने पद्मपुराण आपल्याला सांगतं ही क्लेश आहे, हे दुःखाचं मूळ आहे. आपण म्हणतो ना, मला ही विनाकारण त्रास देतोय, माझी पत्नी मला विनाकारण त्रास द्यायला लागले, माझा पती मला विनाकारण त्रास द्यायला लागलाय. विनाकारण काही नसतंय, आपण मागे काहीतरी केलेलं असेल, त्याचं रिॲक्शन येते आपल्याला. विनाकारण या जगात काहीच होत नाही. या जगात आपोआप ऍक्सिडेंट नावाची गोष्टच नाहीये, सगळं काही नियोजित असतं, पूर्व नियोजित.
काही ना काय आपण केलेलं असतं. ते आपण पद्मपुराणाचं चक्र बघितलं. क्लेशाग्नी भक्ती कशी आहे, हा जो क्लेश आहे सगळा ती नष्ट करते. क्लेशाग्नी. त्यानंतर शुभदा आहे, अत्यंत शुभदा आहे. अशुभात आपल्याला मोक्ष से अशुभात कृष्ण सांगतात ना पहिल्या श्लोकात, अमंगल गोष्टीपासून दूर करतात आणि मोक्ष लघुता कृत, मोक्ष पण छोटा करते. सुदुर्लभा भक्ती सर्वांना मिळत नाही. शांत आनंद विशेषात्मा आनंदमय आपल्याला तरंगामध्ये घेऊन जाते आणि श्री कृष्णाकर्षण इच्छा हे कृष्णाला आकर्षित करते. अशी भक्तीचे 6 लक्षण आहेत. बंद करा. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण जे आहेत भक्तीचा महिमा सांगत आहेत. हा आहे 9वा अध्याय, फार महत्वाचा आहे. श्लोक संख्या 2 दाखवा आता. 9.2 आणि याचं वर्णन करतात श्रीकृष्ण फार सुंदररित्या. 9.2 दाखव. राजविद्या राजगुह्यम, सर्व नॉलेज मध्ये, सर्व विद्यामध्ये हा राजा आहे, सगळ्या नॉलेजचा, सगळ्या ज्ञानाचा राजा आहे. राजगुह्यम, सर्व सिक्रेट मध्ये सर्वाधिक सिक्रेट आहे. पवित्रम, अत्यंत पवित्र आहे. इदम, हा. उत्तमम, तम म्हणजे अज्ञान, अंधकार, आणि आपल्याला उत म्हणजे बाहेर काढतं. अत्यंत उत्तम असं ज्ञान आहे. प्रत्यक्षावगमम, हे प्रॅक्टिकल आहे. जसं मगाशी सांगितलं, एक सिद्धांत असतो H2O, हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1, दोन्ही एकत्र आलं का पाणी येतं. त्या प्रकारे ते सिद्धांत झाला. आपण लॅबोरेटरीत केलं तर पाणी आलं पाहिजे आणि निष्कर्ष आपण काढतो. तसं आपण म्हणजे शरीर नाही, आत्मा आहे, भगवंत आपले मालक आहेत, त्यांची सेवा केल्यामुळे आपण सुखी व्हा सिद्धांत झाला. आणि त्यांची सेवा हरिनामाने केली जाते. आणि आपण ज्यावेळेला ऍक्च्युअली हरिनाम घेऊन आनंद येईल त्यावेळी निष्कर्ष येतो. प्रत्यक्षावगमन, प्रॅक्टिकल एकदम, इम्प्रॅक्टिकल काही नाहीये. धर्म्यम, आणि या धर्माचा सार आहे. सुसुखम, याच्यामध्ये अत्यंत आनंद आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. भक्तीचा आनंद स्वर्गात सुद्धा प्राप्त होत नाही. कर्तुम अव्ययम, आणि जो कोणी केला तर तो अत्यंत सुसुखी होतो. अव्यय हा कधी नष्ट होत नाही. तुम्ही श्रीमंत असाल तरी भक्ती करू शकता, तुम्ही अत्यंत गरीब असाल तरी भक्ती करू शकता. मातेच्या गर्भात परीक्षिताने भक्ती केली होती. कुठंही भक्ती करू शकता. तुम्ही कंगाल असाल, तुम्हाला काहीही झालं असेल, तुम्ही कुणाला फसवलं असेल, तुम्हाला कुणी फसवलं असेल, तुमच्यावर कुणी अन्याय केला असेल, तुम्ही कुणावर अन्याय करत असाल, या सर्व स्थितीमध्ये तुम्ही भक्तीचा प्रारंभ करू शकता. त्याला काही बंधन नाही. त्याला फक्त एकच बंधन आहे, श्रद्धेने करायचं आहे. पुढचा श्लोक. त्याला एकच बंधन आहे, श्रद्धेने करायचं आहे. 3, टेक्स्ट नंबर 3. तर भक्ती जी आहे ती श्रद्धेने करायची आहे, प्रेमाने करायची आहे. देव हा भावाचा भुकेला आपण म्हणतो ना, हृदयापासून करायचा आहे. अश्रद्धाना हा पुरुषा धर्मस्यास परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. मी एवढा उशीर का चर्चा केली ह्या 2 श्लोकांवरती? कारण ज्यांचा याच्यावर विश्वास नाही ना, ही रहस्य आहे, भक्ती करणे रहस्य आहे, हरिनाम घेणे रहस्य आहे, कथा ऐकणे रहस्य आहे, त्या लोकांचे काय हालत होते? ज्यांचा या भक्ती मार्गावर विश्वास नाही ते मला प्राप्त करत नाहीत, करत नाहीत, निवर्तन्ते. मग काय करतात? इथं पुन्हा येतात. मृत्यू संसार वर्तमनी, या रहाट गाडग्यामध्ये जन्म मृत्यूच्या पुन्हा येतात. म्हणून भक्ती मार्गावरती भगवंतावरती अढळ श्रद्धा असावी की भगवंत माझं कल्याण करतील. आणि या उद्देशाने आपण हरिनाम घेत राहणे. हरिनाम मिळालं हेच भगवंताची सर्वात मोठी कृपा आहे आणि सर्वात मोठं कल्याणकारी आपल्याला आशीर्वाद भगवंतांनी दिलेला आहे. भले आपल्याला पैसा असो नसो, आपण आजारी असो नसो, काही असू दे, सर्व स्थितीमध्ये हरिनाम आणि हरिभक्ती मिळाली हे आपलं सर्वस्व आहे. ही आपल्याला श्रद्धा ज्यावेळी निर्माण होईल, भक्तियोग 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 धन भक्ती येई कृष्ण नाम स्मरण क्रंदन. चैतन्य भागवत सांगतं, अवश्य भक्ती म्हणजे काय की कृष्ण नाम घेणे. द्रौपदीने ज्या प्रकारे घेतलं आणि अशा प्रकारे जर आपण श्रद्धा विकसित केली तर कृष्णाला प्राप्त करू. कोणता कृष्ण? त्याचं वर्णन पुढच्या श्लोकात आहे. तोच कृष्ण, तोच कृष्ण, तोच भगवंत, तोच देव ज्याने ह्या संपूर्ण जगाची चराचर सृष्टीची निर्मिती केली. 4था श्लोक. त्याने मया तदमिदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्वभूतानि न चाहम तेष्वस्थित. मी हे जगत निर्माण केलेलं आहे
मी या सर्वांचा मालक आहे, तू नाही. तू स्वतः भोग्याचा प्रयत्न करू नकोस. पुढे घ्या. तर भगवंत या सृष्टीचे मालक आहेत आणि भगवंत हे सगळं सांगतात. 11 श्लोकापर्यंत सांगतात. पुढे चला. मी कशा रीतीने हे सगळं निर्माण केलेलं आहे. सर्व भूतानी प्रकृती स्वामविष्ट आहे. हे सगळं मी निर्माण केलेलं आहे. परमभाव आणि पुढे सांगतात कृष्ण, परंतु लोक मला जाणत नाहीत. अवजानंती माम मूढ मानुष्यम तनुमाश्रिता. मूर्ख लोक मला समजूनच घेत नाही. परमभाव जानंतो. मला समजूनच घेत नाहीत. मी या जगातला नाही. मी सर्वांचा महेश्वर आहे. मी सर्वांचा ईश्वर आहे. हे कुणीही मला समजत नाही. कोण समजत नाही? अश्रद्धा, श्रद्धा विहीन लोक. आपण पाहिलंय, आपण गाडीत, बसमध्ये, ट्रेनमध्ये किंवा आपण फ्लाईट मध्ये बसलो तर ड्रायव्हरचं लायसन्स चेक करत नाही. आपण श्रद्धा ठेवून आपण बिनधास्तपणे बसतो, झोपी जातो. आपण आईवर श्रद्धा ठेवतो, वडील कोण आहेत ते जाणण्यासाठी. आणि मी साधारण उदाहरण दिलं तुम्हाला न्हाव्याचं. आपण न्हाव्याकडे दाढी करायला जातो तर त्याला आपण त्याची आपली मान देतो, तू काही कर म्हणून. आपण चालू व्यवहारामध्ये आज सुद्धा कित्येक गोष्टीवरती विश्वास ठेवतो, तर भगवंतावरती का विश्वास ठेवू नये? आणि जो लोक विश्वास ठेवत नाहीत त्यांचं या जन्मामध्ये पुनर्जन्म सारखा होत राहतो आणि दुःख हे भोगत राहतात. त्यांचं ते बीज, पाप, कूट, प्रारब्ध नष्ट होत नाही, ते चालूच राहतं. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की अनेक लोक त्यांचं दुर्लक्ष करतात. नेक्स्ट. परंतु काही लोक त्यांच्याकडे खूप छान भक्ती करतात. कोण आहे ते? महात्मा. असे लोक महात्मा असतात. प्रभुपाद खूप छान तात्पर्य देतात की कुणी रबर स्टॅम्पने महात्मा नाही बनत. आपण कित्येक लोकांना महात्मा वगैरे अशी टायटल देतो, त्याने कुणी महात्मा बनत नाही. पण महात्मा कोण असतं? महात्मा नसतो मांपार्थ दैवीम प्रकृतीम आश्रितः भजन्त्यानन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. मला अनन्य मनाने, अत्यंत एकाग्र चित्ताने माझं भजन करतात. सर्वांचा आदी आणि अव्ययी म्हणून हे लोक माझं भजन करतात आणि ते माझ्या दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. भगवंत त्यांना शक्ती देतात. काय काय नेमकं करतात तरी काय भजन? 14वा श्लोक. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सर्वांना अनम्यूट करा. सर्वांनी आपापले माईक अनम्यूट करा. सर्वांनी आपापले माईक अनम्यूट करा आणि माझ्या पाठीमागं मी म्हणेन तसं म्हणा. हा श्लोक म्हणजे भक्तियोगाचं रहस्य आहे. हा, अनम्यूट करा आणि म्हणा माझ्या पाठीमागं. वृंदावन गोपाल प्रभू अनम्यूट एव्हरीवन. Yes, sir. Shrikant Prabhu. हा, सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणा. सततम कीर्तयन्तो मां सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मां भक्त्या भक्तामय उपासते हरे कृष्णा. Please unmute all. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे Hare Krishna. हरे राम Shrikant हरे Prabhu. राम राम राम. हा, हरे कृष्णा. तर हा आहे भक्तियोगाचं रहस्य. श्रीकृष्ण सांगतात, मी नाही सांगत. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. जो सतत माझं कीर्तन करतो आणि तो करण्यासाठी प्रयत्न करतो, यतन्तश्च प्रयत्न करत असतो. कशा रीतीने? ते व्हॉट इज दिस बॅकग्राऊंड साऊंड? आवाज कसला येतोय? Hare Krishna, mute all.
I already told you to mute everyone. हरे कृष्णा. तर सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता नमस्तन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्त उपासते. जे दृढ निश्चयाने माझं कीर्तन करण्याचा प्रयत्न करतात त्यांना हा भक्ती मार्ग समजलेला आहे आणि ते मला प्राप्त करतात. त्याच्या पुढे चला, पुढचा श्लोक 17 नंबर 17. का बरे? कारण भगवंत काय आहेत? आमचे माता पिता आहेत. पितामहस्य जगतो माता धाता पितामह. भगवंत आपले पिता आहेत, पितामह आहेत, सर्व काही भगवंतच आहेत. वेद्यम पवित्रम ओंकारम वृक्षाम यजुरेव. तेच ओंकार आहेत, तेच सर्व काही आहेत. 21. भगवंतच सर्व काही आहेत. हा. आणि मग प्रश्न असा उठतो, काही लोक स्वर्गलोकात जातात, त्याचं काय? मग त्याच्याविषयी श्रीकृष्ण म्हणतात, तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम. जे लोक स्वर्गाला जातात ना, त्यांचं पुन्हा पतन होतं. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशांती. ते पुन्हा या जगात परत येतात. स्वर्गात जाणे म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये जाण्यासारखं आहे. पैसा संपला का हाकलून काढतात. तसं पुण्य संपलं तर आपण पुन्हा या मर्त्य लोकामध्ये येतो. पुढचा शब्द 22. मग माझ्या विषयाचं काय? माझ्या भक्तांचं काय? त्यांच्याविषयी चिंता करायची नाही. अनन्य चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे माझं अनन्य भावाने चिंतन करतात, नामस्मरण करतात, भक्ती करतात आणि जे सतत असे करत असतात त्यांना जे लागतं ते मी देतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचं रक्षण मी करतो. ज्या प्रकारे प्रल्हाद महाराजांचं केलं होतं नरसिंहदेवाने. तर भगवंताचं आपण जर अनन्य भावाने चिंतन केलं तर भगवंत आपलं सर्वार्थाने रक्षण करतात. योगक्षेमं वहाम्यहम्. त्यांचं योगक्षेम वहामी अहम. मी स्वतः त्यांच्या गरजा पूर्ण करतो. एकदा अर्जुन आचार्य नावाचे ब्राह्मण होते, ते हा श्लोक वाचत होते. त्यांना विश्वास बसला नाही, असं कसं भगवंत स्वतः करत असतील. वहामी अहम म्हणजे मी स्वतः घेऊन जातो, हे मला पटत नाही म्हणतात. आणि भगवद्गीतेच्या या श्लोकावरती लाल पेनाने खाट मारतात आणि भिक्षाटनासाठी निघून जातात सकाळी. आणि ते दिवसभर निघून जातात भिक्षाटनासाठी. 2 मुलं येतात, काळा आणि गोरा, हातामध्ये नजराणा घेऊन, प्रचंड अलंकार आणि सोने चांदी घेऊन नजराणा घेऊन येतात. आणि त्याच्या पत्नीला म्हणतात, हे तुमच्या पतीनं पाठवले, घ्या. आणि त्या मुलांना बघून ती पत्नी फार प्रसन्न होते. अरे तुम्ही खूप छान गोड मुलं आहात. आणि रडायला काय झालं? तुमच्या पतीनं मारले बघा आमच्या पाठीवर. आणि बघतात तर काय कृष्ण बलराम असतात ते, आणि त्यांच्या पाठीवरती लाल चाबकाने मारलेलं असतं. आणि ते निघून जातात. आणि ज्यावेळेला अर्जुन आचार्य येतात आणि तेव्हा एवढं सगळी संपत्ती दिली कुणी? अहो स्वतः भगवंत आले होते. तुम्ही लाल खाट मारला ना, ती भगवंताच्या अंगावर उठलेले आहे. त्यांनी या शब्दावर खाट मारले की वहामी अहम, की मी स्वतः जाऊन भक्तांचं पालन पोषण आणि रक्षण करतो. याच्यावर तुमचा विश्वास नव्हता तर स्वतः भगवंत आले होते. विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. नको तिथं विश्वास ठेवायचा नाही, भगवंतावर विश्वास ठेवायचा. पुढचा श्लोक. मग बाकीचे लोक देवदेवताची पूजा करतात, त्यांचं कसं काय? मग भगवान म्हणतात, यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता. अरे 23, शो मी द 23. जे देवी देवताची पूजा करतात त्यांचं काय? ऍक्च्युअली अर्जुना, ते माझीच पूजा करतायत. अप्रत्यक्षरित्या हे जे सर्वजण आहेत देवी देवताची पूजा करणारे, हे माझीच करत आहेत. हे आपण देवता भक्ता यजन्ते श्रद्धान्विता. जे श्रद्धेने देवी देवताची पूजा करतात ते पी मामेव कौंतेय. हे कुंतीपुत्र अर्जुना, ते माझीच पूजा करतायत. परंतु एक त्यातला डिफेक्ट सांगतात बघा, दोष. यजंती अविधीपूर्वकम. ते चुकीच्या मार्गाने माझी पूजा करतायत. जे इतर देवदेवतांची, जसं म्हटलं जातं ना, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. आकाशातनं पडलेलं पाणी यथावकाश सागराला जाऊन मिळतं. सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. तुम्ही मर्याला, मसुबाला, धोंडूबाला, कुंडूबाला, सिद्धूबाला, कुणालाही प्रणाम करा. हे सर्व प्रणाम श्रीकृष्णाला जातात.
सर्व देवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति. हे जरी सत्य असलं, कृष्ण इथं याची चूक सांगत आहेत. काय? यजंती अविधीपूर्वकम. चुकीच्या मार्गाने हे लोक माझी पूजा करत आहेत. इनडायरेक्टली, अविधीपूर्वकम. हे संस्तुती नाही, शास्त्राचे निर्देश नाहीत असं श्रीकृष्ण सांगत आहेत, मी नाही सांगत. 24वा श्लोक 24. का बरे? कारण तुम्ही जे काही यज्ञ करता, तपस्या करता, अहम ही सर्व यज्ञाना भोक्ताच्या प्रभुरेवच. मीच सर्वाचा काय मालक आहे, मलाच करा ना डायरेक्टली. इनडायरेक्टली काय येतात? आणि असं न केल्यामुळे न तो माम अभिजानंते, असं मला न जाणल्यामुळे तत्वेन अतश्चवंती ते, त्यामुळे त्यांचं पतन होतं आणि दुःख भोगतात असं ते सांगतात. आणि त्यांची गती काय होती? 25वा श्लोक 25 दाखवा. 25वा श्लोक सांगतात. म्हणजे देवदेवतांची पूजा जातात कुठे? यांती देवव्रता देवान पितृ यांती पितृव्रता. जे देवदेवतांची पूजा करतात ते स्वर्गलोकात देवदेवतांकडे जातात. जे पितळांची पूजा करतात ते पितृलोकावर जातात. जे भूत प्रेत पिशाच्यांची पूजा करतात ते तिकडे जातात. यांती मध्याजिनोपी माने, जे माझी भक्ती करतात ते माझ्याकडे येतात. असं नाही कुठल्याही गाडीत आपण लोक म्हणतात ना सर्व मार्ग एकच आहेत, सर्व मार्ग एकाच दिशेने चाललेले आहेत, तुम्ही कुणाची आराधना करा असं नसतंय. कन्याकुमारीच्या गाडीत बसल्यावर काश्मीरला जात नाही, किंवा हावडा कलकत्त्याच्या गाडीत बसल्यावर आपण अहमदाबादला जात नाही. प्रत्येक गाडी वेगवेगळी जाते. इथं गीतेच्या 25व्या श्लोकानुसार 9व्या अध्यायाच्या 26. मग तुमची आराधना करायची ती कशी? हे देवदेवतांची पूजा करणे तर कठीण आहे, तुमची आराधना पण फार कठीण आहे का? याचं उत्तर आता फार सुंदर. आता भक्तियोगाचं रहस्य, ऍक्च्युअल भक्तियोग भगवंत सांगत आहेत. अरे बाबा फार सोपं आहे. कसं? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. फार सोपं आहे. काय करायचं? मला एखादं पान, तुळशीचं पान असेल, पुष्प, एखादं फूल, फळ किंवा थोडस पाणी सुद्धा कुणी अर्पण केलं, तदहम भक्ती उपहितम. जर ते भक्तीने अर्पण केलं तर अश्नामी, ते मी ग्रहण करतो, मी खातो. अश्न म्हणजे खाणे. प्रयतात म्हणजे जरी प्रयत्न जरी केला मला अर्पण करायचं तरी मी ते ग्रहण करतो. ह्या फार महागड्या गोष्टी आहेत का? एखादं यज्ञ करायचं म्हणलं, हवन करायचं म्हणलं किती महाग आहे. परंतु ह्या 4 गोष्टी महाग आहेत का? तुळशीचं पान किती महाग आहे? आपल्या अंगणात असेल. पुष्प, फूल कुठेही मिळतं, साधारण फूल. फळ, एखादं केळ, एखादं सफरचंद, एखादं कुठलंही फळ तुम्ही भगवंतांना अर्पण करू शकता. आणि पाणी, पाणी सुद्धा आपण भगवंतांना अर्पण करू शकता. ह्या 4 गोष्टी अत्यंत सहज सोप्या उपलब्ध होतात. आणि कसं? या सगळ्या शाकाहारीत बघा. तर भगवंतांना जर पाहिजे असतं तर भगवंत म्हणले असते पत्रम पुष्पम फलम तोयम अंडम मटनम चिकनम बोंबिलम. आणि काय? आणि काय आहे का? हा, तर असं भगवंताने मागितलं असतं ना, त्यात लिहिलं असतं, नाही की नाही? मग भगवंताने का लिहिलं नाही? फक्त शाकाहारी वर्णन केलं, कारण आपण शाकाहारी आहोत. भगवंताने का माहित नाही पुढं? पत्रम पुष्पम फलम तोयम मटनम चिकनम बोंबिलम मासम मछलीम झिंगम का म्हणले ना? खेकडाम. कारण हे भगवंतांना अर्पण करू शकत नाही. आणि त्या गोष्टी फार महाग आहे. नरकात जाणे फार महाग आहे. हो, दारू फार महाग आहे, मांसाहार महाग आहे, व्यभिचार महाग आहे, जुगार तर अत्यंत कंगाल करतो. नरकात जाणे महाग आहे, भगवंताकडे जाणे किती सोपं आहे बघा. कंगाल मधला कंगाल व्यक्ती या 4 गोष्टी भगवंतांना अर्पण करू शकतो. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचं काय? भक्तीनं अर्पण करायचंय, प्रेमाने अर्पण करायचंय. पुढचा श्लोक. हे अर्जुना, यत करोशी यदश्नाशी यत जोहोसी ददासी यत तपस्येचे कौंतेय तत्पुरुष मुदर्पण. तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही हवन करतोस, जे काही तपस्या करतोस आणि जे काही दान देतोस ना, ते सगळं माझ्यासाठी खरे. कृष्ण सांगतात. पुढचा श्लोक. शुभाशुभ फलरेव मोक्षसे कर्म बंधने संन्यास योग युक्तात्मा मुक्तो मामुक्त पैशसी. हे शुभ अशुभ कर्म बंधने सगळं बाजूला ठेव. संन्यास असंन्यास ज्ञान सगळं ठेव बाजूला. फक्त माझी आराधना कर. पुढं नेक्स्ट. कारण काय? समोहम सर्व भूतेषु न मे द्वेष्यस्ति न प्रिय. मी सर्वांप्रती समान आहे. मला कुणी अतिप्रिय आहे
असं नाही कोणी मी त्याचा द्वेष करतो असंही नाही, परंतु ये भजन्ति तो माम भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्, जे माझी भक्ती करतात ना ते मला जास्त प्रिय आहेत. जरी मी सर्वांप्रती समान असेल तरी जे माझे भक्त आहेत त्यांच्या प्रती मी पार्शालिटी करतो, मी जास्त प्रेम करतो. ज्या प्रकारे राजा असतो, राजा आपल्या सर्व जनतेवर प्रेम करतो, परंतु स्वतःच्या मुलांवरती अधिक प्रेम स्वाभाविक आहे, त्यात पार्शालिटी नाही, ते स्वाभाविक आहे. पुढं अहो पण तुमची भक्ती करता आम्हाला काय कधी कधी चुका होतात आमच्याकडून, होतात की नाही आपल्याकडून. आपण बरेच नियम पालन करायला चालू करतो आणि चुका होतात, त्यावेळी कृष्ण म्हणतात काही अडचण नाही, आपली चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुर्यवस्य मंतव्य सम्यक व वसितो हि सर. कुणी कितीही वाईट असू दे, कुणी काही पाप केलेलं असू दे, त्याला काही बंधन नाही. जो अनन्य भावाने माझं भजन करतो, अनन्य भाग, जो माझी भाकणूक करतो, भक्ती करतो अनन्य भावाने, तो साधूच आहे. हे माझं मत आहे, मंतव्य हे माझं मत आहे, कारण तो माझ्या भक्तीमध्ये युक्त आहे. पुढचा श्लोक काय होतं याचं? क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती. या व्यक्तीला किती चुका केलेल्या असलं चालेल, भक्ती करता करताना आपल्याला अनेक चुका होत असतात, परंतु भगवंतांना सोडायचं नाही, भक्ती सोडायची नाही. काही झालं तरी भक्ती सोडायची नाही. फोटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये, नाशिवंत देह झाला जरी भंग तरी कीर्तन रंग सोडू नये. मग काय होतं? क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती. त्याला धर्मात्मा म्हणतात श्रीकृष्ण, त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होती. कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती. हे कुंतीपुत्र अर्जुना, तू घोषणा कर, माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. बघा भक्तीचे किती गुणगान करतात भगवंत, आणि इतर सगळ्यांची तुलना करतायत, देवी देवतांची इकडची तिकडची, आणि आपल्या भक्ताला किती उचलून धरतायत बघा. कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती. हे कुंतीपुत्र अर्जुना, तू प्रतिज्ञा कर की माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. नेक्स्ट, हे अर्जुना तू काळजी करू नकोस, माझा आश्रय कुणीही घेऊ दे. माम ही पार्थव्य पाश्रित येती सुपाप योनय. जो पापी सुद्धा असतील तरी चालतील, कुणीही माझा आश्रय घेऊ दे. यांती परामगती, त्यांना सुद्धा परामगती म्हणजे वैकुंठ लोक प्राप्त होतं, कृष्ण लोक. कोण कोण? कुणी पापी असू दे, तापी असू दे, कुणी असू दे, किंवा कुणी स्त्री जातीचा असू दे, कुणी वैश्य असू दे, कुणी शूद्र असू दे, कुणीही असू दे, तो व्यक्ती माझ्याकडे येऊ शकतो. त्याला कसल्या प्रकारचं बंधन नाही. हा आहे भक्तीचा महिमा. बाकी अष्टांग करण्यासाठी अनेक कठीण नियम आहेत. पुढं मग किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजस्तया तथा. मग बाकी ब्राह्मण किंवा राजर्षी लोकांचं सांगायचंच काय, त्यांना पण माझी प्राप्ती होती. सर्वच जण माझी प्राप्ती करू शकतात. भक्ती करण्यासाठी कसलाही भेदभाव किंवा बंधन नाही. पुढचं, हे अर्जुना सारांश मध्ये सांगू का तुला, म्हणून सांगतो. यू कॅन शो दॅट कलरफुल स्लाइड. मनमना भो मत बघतो. दिस इज द लास्ट वर्स. तर भगवंत अशा प्रकारे भक्तीचा महिमा गान करत असताना शेवटी निष्कर्ष सांगतात. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु माम वैश्यसि युक्त्वैवं आत्मानं मत्परायण. तू माझा भक्त बन मनापासून. मद्याजी माम नमस्कुरु, मला नमस्कार कर, आणि अशा प्रकारे तू माझ्यामध्ये आपलं मन युक्त करून तू माझ्यामध्ये परायण हो. हरिभक्ती परायण आपण म्हणतो ना, ते हो. या ठिकाणी श्रीकृष्ण हे भक्तीचं सार सांगत आहेत. हा शेवटचा श्लोक आहे 90 अध्यायातला. कोणत्याही वैदिक ग्रंथामध्ये एक महावाक्य असतं आणि त्या महावाक्यावरती संपूर्ण ग्रंथ अवलंबून असतो. भागवतामध्ये एक आहे, एते चांश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. ह्या एका
श्लोकावरती संपूर्ण 18,000 श्लोक अवलंबून आहेत. भक्ती रसामृत सिंधू नामक महान ग्रंथामध्ये एक वाक्य आहे, अन्य विलाशिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलन भक्तिवृत्तमा. या एका वाक्यावरती संपूर्ण ग्रंथ अवलंबून आहे. तसं हा जो श्लोक आहे, मन्मना भव मदभक्तो मत्याजिमाम नमस्कुरु माम वैश्यसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायण. ह्या श्लोकावरती संपूर्ण भगवद्गीता अवलंबून आहे. म्हणून हा श्लोक पुन्हा 18व्या अध्यायामध्ये प्राप्त होतो. 65वा श्लोक आहे हा श्लोक पुन्हा प्रकट होतो. कृष्ण पुन्हा शेवटी त्याच्यावरती जोर देतात. दुसरा कुठला श्लोक रिपीट करत नाहीत कृष्ण, हा एकच करतात. कारण हेच गीतेचं सार आहे की भगवंताचा भक्त बनणे, भगवंतांना नमस्कार करणे, भगवंताचा दास बनणे. आणि कशा रीतीने सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता नमस्तन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्ययुक्ता उपासते. तर अशा रीतीने भक्ती केली पाहिजे. तर आपण हे जे आपलं पाप, अप्रारब्ध, प्रारब्ध, कुटम, बीजम, फलोन्मुखम हे सगळं नष्ट होईल, अशुभ नष्ट होईल. आणि मग आपण आनंदमय स्तरावरती, अन्नमय, प्राणमय, मनोमय, ज्ञानमय, विज्ञानमय, आनंदमय स्तरावरती आपण वरच्या स्तरावरती काहीही जीवनात होऊ दे. समुद्र, जसं कृष्ण सांगतात गीतेमध्ये, कित्येक नद्या समुद्राला भेटतात, परंतु समुद्र विचलित होत नाही. त्याप्रमाणे आपण ज्यावेळेस ह्या स्तरामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये स्थित होतो, त्यावेळेला कित्येक संकट जरी आली तरीही आपल्याला अजिबात फरक पडत नाही. त्यामुळे हे भक्ती योगाचा सर्वांनी अंगीकार करा. नामस्मरणाद्वारे, हरिकथेद्वारे, हरिनामाद्वारे, आणि आपलं जीवन सफळ संपूर्ण बनवा. भगवद्गीतेच्या या वचनानुसार मी माझ्या मनाचं काही एक सांगितलेलं नाही. सगळे श्लोक तुमच्या समोर होते. एक एक श्लोकाचा एक एक शब्द आपण चर्चा केलेले आहे. हे भगवंत भगवद्गीतेत सांगत आहेत. प्रभुपादांचं मत नाही आहे किंवा माझं मत नाही आहे. डायरेक्ट श्रीकृष्ण जसं आहे तसं सांगत आहेत. ते तुम्हाला रिपीट करून सांगितलेलं आहे. आणि आजपर्यंत आपण जो कचरा ऐकलेला असतो ना या मानवी जीवनामध्ये, टीव्हीवरती इकडून तिकडून, या पुस्तकातून त्या पुस्तकातून, तथाकथित बंधू गुरूंकडून ऐकलेला असतो, त्यामुळे हा कचरा इतका गोंधळून टाकतो की काहीच समजत नाही काय करायचंय. म्हणून भगवद्गीता जशी आहे तशी अधिकृत परंपरेतून इस्कॉन सारख्या जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला साधी सोपी सरळ भक्ती जी संत तुकाराम महाराजांनी सांगितले ती प्राप्त होईल. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगे सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. आमची भागवत धर्माची एवढीच शिकवण आहे. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर ज्यांना कोणालाही काही प्रश्न असतील त्यांनी कृपया हँड रेज करा किंवा झूम चॅट मध्ये तुमचे क्वेश्चन शेअर करा. झूम चॅट मध्ये एक प्रश्न आलाय विशाल पाटील प्रभूजी यांचा. प्रभूजी, गोंधळाच्या वेळी बोकळ कापणे पण पाप आहे, त्याला पर्याय आहे का? घरी कसं कन्व्हिन्स करायचं? फार मोठा अवघड काम आहे जुन्या माणसांना कन्व्हिन्स करणे. तुम्ही एकटे भक्ती चालू करा, तुम्ही एकटे शाकाहारी व्हा, भगवंताचं नामस्मरण घ्या, तेवढं पुरे झालं. कारण मोठ्या व्यक्तींना, आपल्या वडीलधाऱ्या लोकांना कन्व्हिन्स करणे हे जुने लोक असतात, त्यांची जुनी बुद्धी असते, जुने विश्वास असतात, ते तुम्ही सहजासहजी करू शकत नाही. तुम्ही स्वतःच रक्षण करा. प्रल्हाद महाराजांनी स्वतः भक्त झाले, त्यांनी जास्त प्रचार केला नाही. ज्या वेळेला हिरण्यकशिपूने विचारलं त्याच वेळी उत्तर दिले. स्वतः जाऊन प्रचार करत नव्हते ते हिरण्यकशिपूला. ठीक आहे. हरे कृष्ण. त्यांचा अजून एक प्रश्न आहे की शास्त्र म्हणजे काय? काय येतं त्या शास्त्रामध्ये? काय काय येतं? शास्त्र म्हणजे वैदिक शास्त्र. भगवद्गीता, भागवतम, 18 पुराणे, 108 उपनिषद, बृहदके, आरण्यके, संहिता, स्थल पुराणे वगैरे हे शास्त्र म्हणजे वैदिक शास्त्र. परंतु एक लक्षण आहे त्याचं, शास्त्र म्हणजे काय मी लिहिलं तर चालतंय असं नाहीये. अपौरुषेय व्यासदेवाने लिहिलेलं आहे. अपौरुषेय म्हणजे कुठल्या साधारण मनुष्याने लिहिलेले नाही शास्त्र. शास्त्र हे 4 दोषांच्या पलीकडे असतात. चार दोष कुठले कुठले? इंद्रिय अपूर्ण असतात आणि अपूर्ण इंद्रिय असतात. आपल्याला कळत नाही, कधी कधी दिसत नाही, व्यवस्थित ऐकू येत नाही. अपूर्ण इंद्रिय असतात. आपलं अंडरस्टँडिंग कधी कधी चुकीचं असू शकतं, मिसअंडरस्टँडिंग होत असतं. अपूर्ण इंद्रिय असतात, त्यामुळे आपण चुका करतो. हे दुसरा दोष. तिसरं काय?
आपण इंद्रिय असल्यामुळे आपण भ्रमात राहतो आणि भ्रमात राहिल्यामुळे चुका करतो. तिसरा दोष. आणि चौथा काय, चूक केली तरी आपण मीच लय शहाणा म्हणून आपण खोटं बोलायला लागतो. हे 4 दोष वैदिक शास्त्रामध्ये कुठेही सापडत नाहीत, कुठंच दोष नाहीत. प्रभुपादांचे तात्पर्य हे प्रभुपादांनी रात्री 12 ते 4 या वेळेत लिहिले. 10 वर्षात संपूर्ण जगाला पृथ्वी प्रदक्षिणा करत असतानाच, 108 मंदिरं बांधत असताना आणि हेप्पी लोकांना सांभाळत असताना लिहिलेले आहेत. आजही या तात्पर्यामध्ये एकही दोष कुणीही काढू शकलेला नाही. आणि ही पुस्तकं ऑक्सफर्ड, हार्वर्ड, केम्ब्रिज मध्ये स्टडीला आहेत. पुढचा प्रश्न मनीषा चौधरी माताजी. अनम्यूट करा तुम्हाला. हा, माईक चालू करा आणि बोला. हा प्रभूजी, हा बोला. जसं मुस्लिम धर्मामध्ये एकच अल्ला आहे आणि ख्रिश्चन धर्मामध्ये एकच येशू ख्रिस्त आहे, तसं आपल्या धर्मामध्ये इतकं कन्फ्युजन काय आहे? म्हणजे भरपूर लोक भाविक असतात पण ते कृष्णापर्यंत नाही जात. ते गणपती वगैरे किंवा मग भरपूर त्यांची भक्ती पण डीपली करतात ते, पण मग ते कृष्णाला प्राप्त नाही करू शकत आपल्या हिंदू धर्मामध्ये. असं कन्फ्युजन का निर्माण केलेलं आहे? केलेलं नाहीये. हे वैदिक शास्त्रामध्ये सगळं वर्णन आहे. वैदिक शास्त्र फार, मी तुम्हाला सांगितलं ना, ही मोठी डिक्शनरी आहे. बाकी जे धर्म आहेत ना, ती छोटी डिक्शनरी. गॉड इज ग्रेट, गॉड लव्ह यू, गॉड इज ऑल मायटी, हे आपल्याला छोटी डिक्शनरी आहे, तेवढंच सांगितलेलं आहे. ठीक आहे, सूत्ररूपात. परंतु वैदिक धर्म जे आहे, वैदिक ज्ञान जे आहे ते फार व्हास्ट आहे, अथांग आहे. त्याच्यामध्ये कर्मकांड, देवी देवताची उपासना, भगवंताची उपासना. कारण काही लोक जे आहेत एवढा ऐकून पण सुधारणार नाहीत. त्यांना तरी सुद्धा आनंद उपभोगायचाच आहे या जगात. त्यांच्यासाठी हे बाकी देवदेवतांची पूजा सांगितलेली आहे व्यासदेवांनी. आणि आपल्यामध्ये असं नाही की अनेक भगवंत आहेत. भगवंत एकच आहेत, बाकीचे सगळे हे त्यांचे दास आहेत, सेवक आहेत. एकल ईश्वर कृष्ण आड सब भृत्य, बाकी सगळे सेवक आहेत. भगवंत तर एकच आहे, हे सगळे देवदेवता आहेत. राहिली गोष्ट हे कसं माहितीये का, देवदेवतांची उपासना करणं म्हणजे गरीब व्यक्ती श्रीमंताकडे जाऊन उसणं घेणे. मला थोडं कर्ज द्या, मला थोडं कर्ज द्या. का? मला दारू प्यायचे, मला मटण खायचं, मला आनंद उपभोगायचा, हे करायचंय, ते करायचंय, असा प्रकार आहे तो. परंतु तुम्ही जर पंतप्रधानाकडे जर गेला, काही मागायची गरज नाही इकडे तिकडं असं आहे. आणि हिंदू धर्मामध्ये एकच भगवंत आहे, ते म्हणजे श्रीकृष्ण आणि त्यांची विस्तारित रूप आहेत रामचंद्र, नारायण इत्यादी. ठीक आहे, हरे कृष्ण. पुढचा प्रश्न ब्रिजेश प्रभू. प्रभूजी माईक चालू करा तुमचा. हा, बोला आता. हरे कृष्ण गुरुजी. नमस्ते. सत्वगुण, तमोगुण आणि रजगुण याच्याबद्दल जरा विस्ताराने माहिती दिली तर बरं होईल. याच्याविषयी आपण पूर्ण 1 तास चर्चा करणार आहोत. हा 16वा-17वा अध्याय ना, तोच आहे. सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण पूर्ण अध्याय त्याच्यावर भगवंताने डेडिकेट केलाय. सत्वगुण हा चांगला असतो, आपल्याला सत्कार्यासाठी लावत असतो, देवधर्मासाठी लावत असतो, भगवंताच्या भक्तीसाठी लावत असतो. रजोगुण आपल्याला प्रचंड लोभ निर्माण करतो आणि पैसा वगैरे प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि तमोगुण 2 प्रकारचे असतात. एक नुसतं खाऊन लोळायचं, काय हालाची इच्छाच होत नाही बेडवरून, दिवसभर झोपणे, काही काम करायचं नाही, आळशी लोक आहेत तिथं. ते जर पाणी उठून पाणी किचन मधनं पाणी उठून घ्यायचं होत नाही माहितीये. पूर्वीचे लोक नदीवरनं पाण्याची घागरी आणायच्या, आता किचन मधनं माठातनं पाणी घ्यायचं होत नाही लोकांना. असं आहे, चम्मच घ्या म्हणजे अरे ते उठून वरच्या जाळीतून चम्मच नाही, असे काय असतात. हे तमोगुण आहे. आणि दुसरं तमोगुण आहे इतरांचा ऱ्हास करणे, हे आतंकवादी वगैरे त्याच्यामध्ये येतात. तमोगुण, विनाश, हे त्याच्यामध्ये येतात. तर असे वेगवेगळे गुण आहेत. त्याच्यावर ही डिटेल चर्चा आपण 17व्या अध्यायात करू. ठीक आहे, हरे कृष्ण. हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभू यांचा प्रश्न आहे की हरे कृष्ण, आपण हिंदू धर्मीय लोक कृष्णाची भक्ती करू शकतो, पण इतर धर्मियांना श्रीकृष्णाची भक्ती करणे शक्य नाही, किंबहुना ते देव देवता मानत नाहीत, मग त्यांना मोक्ष प्राप्त होऊ शकतो का? तुम्ही इस्कॉन मध्ये या आणि तुम्हाला जर सुदैवाने जर विजा मिळाला तर रशियामध्ये जावा, युरोपमध्ये जावा, अमेरिकेला जावा, चायनामध्ये जावा. इथं सर्वत्र लोक, सर्व धर्माचे लोक भक्ती करत आहेत. भगवान हे भगवद्गीतेमध्ये हिंदू हा शब्द 700 श्लोकामध्ये कुठंच नाहीये. भगवद्गीतेच्या कुठल्याही श्लोकामध्ये हिंदू हा शब्द येत नाही. गीतेत हिंदू शब्दच नाहीये कुठं मुळात.
तुम्ही वाचून बघा आलटून पालटून. आम्ही बघितलंय, कन्फर्म केलंय. हिंदू शब्दच नाहीये. हिंदू हा शब्द जो आहे तो पर्शियनी भारतीय लोकांना दिलेला आहे. पर्शिय लोक जे होते त्यांना स उच्चारण करता येत नव्हतं, म्हणून सिंधू संस्कृती जी होती, सिंधू नदीच्या किनारी राहणाऱ्या जमातीला ते लोक सिंधू म्हणायचे, पण सचा उच्चार ह करत असल्यामुळे अपभ्रंश होऊन हिंदू झालं. हे तर परकीयांनी दिलेलं नाव आहे. आपलं नाव काय? आपलं नाव काय? प्रभुपाद सांगतात वर्णाश्रम धर्म, भागवत धर्म हा मूळ धर्म आहे. आर्य वैदिक सनातन धर्म हे त्याचं मूळ नाव आहे. हिंदू हा शब्दच नाही. राहिली गोष्ट बाकीचे लोक. तर भगवद्गीता कुणासाठी सांगितलंय? सर्व मानव जातीसाठी भगवद्गीता आहे. कोणीही भगवद्गीतेचा अध्ययन करू शकतो. इस्कॉनच्या माध्यमातून आज कित्येक यहुदी, ख्रिश्चन सर्व जमातीतले लोक भक्ती मार्गाला लागलेले आहेत. प्रभुपाद ज्यावेळेला अमेरिकेत गेले त्यावेळेला तिथल्या रिपोर्टरने विचारलं, तुम्ही हिंदू धर्माचा प्रचार करायला आलाय का? ते म्हणले नाही, मी तुम्हाला तुमचा विसरलेला धर्म शिकवायला आलो. तर कधीही हिंदू धर्माच्या नावाखाली इस्कॉननं प्रचार केला नाही आणि करणारही नाही. कारण भारतीय धर्म हा वर्णाश्रम धर्म आहे, भागवत धर्म आहे, याचाच प्रचार होतो. आणि भागवतामध्ये, शास्त्रामध्ये, वैदिक शास्त्रामध्ये हिंदू हा शब्दच नाही आहे. हिंदू हा शब्द 1200 वर्षापासून मिळालेला शब्द आहे. त्याच्या अगोदर हा हिंदू हा शब्दच नव्हता. त्यामुळं ही भगवद्गीता जी आहे ती 5000 वर्षापूर्वी लिहिली. हे सर्व मानवजातीसाठी. आणि त्यावेळेला जे वर्णाश्रम धर्माचं राज्य होतं, भागवत धर्माचं संपूर्ण पृथ्वीवरती होतं. कोलंबस जो निघाला भारताच्या शोधासाठी, तो उलट्या दिशेने निघाला आणि त्याला वाटलं तो उलट्या दिशेने चालला होता आणि त्याला मध्येच एक फार मोठा टापू भेटला समुद्रामध्ये आणि तिथे काही लोक पण भेटले काळे. त्याचं नाव त्याने ठेवलं वेस्ट इंडिज. तो इंडियाला निघाला होता, पण त्याला पश्चिमेकडे एक भारत भेटला. तो भारताच्या शोधासाठी निघाला होता. त्याला पश्चिमेकडे भारतासारखा एक देश भेटला, त्याचं नाव त्यांनी ठेवलं वेस्ट इंडिज. तोच कोलंबस पुढे गेला निघून आणि त्याला अमेरिका भेटली आणि तिथे काही स्थानिक रहिवासी होते, त्याचं नाव त्यांनी ठेवलं रेड इंडियन्स. तर भारताचं जे साम्राज्य होतं ते संपूर्ण जगभर होतं. वसुधैव कुटुंबकम. आजही तुम्हाला इकडं तिकडं फार प्राचीन मूर्त्या वगैरे भेटत असतात बघा उत्खननामध्ये. तर जे भागवत धर्म, वैदिक धर्म जो होता तो संपूर्ण जगभर होता. नंतर पार्टिशन होत होत एवढं राहिले आता असं आहे. कोणीही याचं पालन करू शकतो. इस्कॉन हे त्याचं हे आहे. आज आता चायनीज लोक जास्त याच्यामध्ये रुची घेत आहेत. त्याला कुठलं बंधन नाही आहे. हा, काही लोक घेणार नाही. म्हणजे झोपलेल्या लोकांना तुम्ही उठवू शकता. ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय त्याला तुम्ही कधी उठवू शकत नाही. पुढचा प्रश्न. हरे कृष्ण. जो विश्वांबर प्रभू आणि सचिन रू यांचा जमलेला सिमिलरली प्रश्न आहे. ते म्हणतात की हरिकृष्ण जी व्यक्ती देवाची भक्ती करते मग देव त्यांचीच परीक्षा जास्त घेतात, त्यांच्या वेळेला खूप दुःख येतात आणि कधी कधी अशी वेळ येते की देव नाही असा त्यांना भास होतो, किंबहुना ते भक्ती करणं सोडून देतात. असं का होतं? अर्थ या कॅटेगरीत येतात. जसं आपण काल चर्चा केली, अर्थ जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानींच भरत हर्षभ. तर काही लोक आहे ना, दुःख आल्यामुळे भगवंताकडे येतात आणि कधी कधी भगवंत पण जास्त दुःख देतात. भगवंत सुद्धा जे आहेत ते आपल्या भक्ताला जास्त दुःख देतात. याच्याविषयी हा एक वेगळाच विषय आहे, परंतु मी थोडक्यात सांगेन. युधिष्ठिर महाराज भगवान श्रीकृष्णांना म्हणतात, त्या भागवताच्या दशम स्कंदामध्ये 88व्या श्लोकामध्ये हा श्लोक येतो बघा. ते भगवंतांना ते म्हणतात की आमचं जीवनचरित्र, पांडवांचं जीवनचरित्र जर कोणी वाचलं तर वाटत नाही कोण भक्ती करणार. कारण इतका त्रास. अहो कष्टम अहो अन्यायम दिव्यम धर्मनंदन हे पहिला स्कंद देतं. आणि कृष्ण म्हणतात यस्याहम अनुग्रहणामि हरिष्य तद धनम शनैः. ज्याच्यावर मी कृपा करतो ना त्याला आणखी संकट जास्त देतो. का? ततो धनम त्यजन्तस्य स्वजनां दुःख दुःखिता. कारण संकटामध्ये तो माझी तीव्रतेने भक्ती करतो. तीव्रतेने भक्ती करणे हा नियम आहे. अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन. भक्ती योग तीव्रतेने करायचा असतो. लावलीच्या टिंके बजा थुका बोलायच नाही. एकदा एक माळ केली, एकदा एक दोन माळा केली, कधी अडकावून ठेवली, कुठं माळ पडलाय माहितीच नाही, अशी भक्ती करायची नसते. भक्ती करायची असते तीव्रतेने.
भक्ती करायची असते तीव्रतेने. तर ही तीव्रता संकटामध्ये येते म्हणून भगवंत संकटात टाकतात. तुम्ही कुठलाही एक भक्त घ्या, ब्रह्मदेवापासून प्रभुपादांपर्यंत त्यांचं जीवन एकदम सुरळीत चाललं होतं, फार संकटाने गेले. आणि ते काय म्हणतात, कुंती महाराणी काय म्हणते, मी एक प्रवचन दिलं होतं हिंदीमध्ये, क्योंकि सास भी कभी बहू थी. उत्तरादेवी, द्रौपदी आणि कुंती माता हे सास सुनाने भक्तीचं रहस्य सांगून टाकले. आणि शेवटी कुंती माता म्हणते, विपदः संततः शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्य अपुनर्भव दर्शनम. हे भगवंता ही संकट येऊ देत, कारण या संकटामध्ये चांगला जप होतो. सगळं काही व्यवस्थित असलं की नाही होत नाही काय, त्यामुळे संकट येऊ देत. अरे संकटामुळे तुमची भक्ती चांगली होते. भक्ती चांगली करायची आपल्याला, सुखात किंवा दुःखात राहायचं नाही. आपल्याला दुःखही नको आणि सुखही नाही काय. म्हणून भगवंताला प्रार्थना काय करायची, हे भगवंता मला एवढं दुःख देऊ नको की त्या दुःखामध्ये मी तुम्हाला विसरून जाईन, आणि हे भगवंता एवढं सुख देऊ नको की त्या सुखामध्ये मी तुम्हाला विसरून जाईन. मी ज्यामध्ये हरिनाम घेत असेल त्या स्थितीमध्ये ठेवा, दुःख असू दे किंवा सुख असू दे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ते कोण आहे बघा, 30 अन्वी. हरे कृष्ण. हा, माताजी माईक चालू करा आणि प्रश्न हा, विचारा. बोला. हरे कृष्ण. हॅलो गुरुजी. नमस्कार, बोला. नमस्कार. मी प्रश्न होता, माझा जप करायचा, पण लिहून केला तर चालतो का? काय? लिहून केला तर चालतो का? त्यांचं म्हणणं आहे की जप बोलण्याची जप जर लिहिला, लिहून- हरे कृष्ण मंत्र लिहिला तर हे चालेल. घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आपल्याला नाही, जे जेव्हा दिले ना ते करू शकतात. तोंडाने घ्या आणि हाताने लिहा, दोन्ही चालू शकतात. पण तोंडाने बोलणे जास्त महत्वाचं आहे. आणि ती लिहिलेल्याचं वह्यांचं काय करायचं मग? तुम्ही लिहिलेलं निर्माल्य नदीमध्ये वाहू शकता. असं असं. वही लिहायची पूर्ण, आणि ते हे करू शकता. तुम्ही तिथे लिहित बसला का चित्रगुप्त तुमच्या नरकातलं अकाउंट सगळं डिलीट करून टाकतो. आता माताजी हरिनाम लिहायला लागले, त्यांचा अकाउंट मी डिलीट करून टाकतो, स्वच्छ करतो. खूप चांगला झाल्यात, हरिभक्तीला लागलेत म्हणून. ठीक आहे, पण तोंडाने घेणे जास्त महत्वाचं आहे. म्हणत लिहायचं कसं माहितीये का, म्हणत हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम. तोंड बंद करून लिहायचं नाही, तोंडाने म्हणत लिहायचं. हा, हरे कृष्ण. खूप छान प्रश्न होता, धन्यवाद. पुढचा प्रश्न. शैलजा माताजी यांचा प्रश्न आहे की एकादशीचे महत्व काय आहे आणि उपवास योग्य पद्धतीने कसा करावा? हरे कृष्ण. एकादशीचं महात्म्य हे एक स्वतःच वेगळा विषय आहे. एकदा एक मूर नावाचा राक्षस होता, तो भगवंतांना युद्ध करण्यासाठी आला होता, आणि भगवंत त्याला मारू इच्छित नव्हते, आणि भगवंत त्याला खूप युद्धामध्ये व्यस्त करतात, आणि भगवंत त्याला पराजित करू शकत नाहीत. आणि नंतर भगवंत स्वतःच्या शक्तीचा विस्तार करतात, आणि एक शक्ती म्हणजे कन्या रूपाने येते आणि त्या राक्षसाला पराजित करते. आणि तो जो मूळ राक्षस आहे तो भगवंताची शरणागती घेतोय, भगवंता मला माफ करा, तुमच्या शक्तीला आवरा, तुम्ही मला ती पराजित करताय. ठीक आहे म्हणतात. ही 11व्या दिवशी प्रकट झाली माझी शक्ती, त्यामुळे हिचं नाव असेल एकादशी. आणि आजच्या दिवशी तुझा वास, कारण भगवंताला जो शरण आहे त्याला मरण कधी नसतं. आजच्या दिवशी तुझा वास असेल अन्नधान्यामध्ये, कडधान्यामध्ये. म्हणून जे अन्नधान्य कडधान्य आहे ते एकादशीला खायचे नसतात. त्यामध्ये मूर नावाचा राक्षस असतो, आणि जो कोणी व्यक्ती हे अन्नधान्य कडधान्य खातो त्याच्यामध्ये मूर नावाचा जो राक्षस आहे त्याचे सगळे आसुरी गुण येतात, आणि तो राक्षसासारखं वागायला लागतो. एकादशीस खाय जो अन्न त्याहुनी बरे श्वान, तुकाराम महाराज म्हणतात. एकादशीला अन्न खाणे फार पापमय आहे, फार पापाचं आहे, त्यामुळे ते खाऊ नये, कारण त्या राक्षसाचे सगळे गुण आपल्यामध्ये येतात. आणि भरपूर याचे महात्म्य एकादशीचं, प्रत्येक एकादशीचं वेगळेच महात्म्य आहे. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे एकादशी केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात, भगवंत प्रसन्न होतात एकादशी केल्यानं. मग एकादशीला काय खावं काय खाऊ नये? एकादशीच्या द्विभोजने दिवा कीर्तने रात्री जागरणे. तर 2 प्रकारचं भोजन करावं, दिवसभर कीर्तन करायचं आणि रात्री जागरण करायचं. आणि जर भूक लागली तर ऍक्च्युली एकादशी निर्जल करायची असते, निरंकार. मग ते पण नाही जमलं तर पाणी पिऊन करायची, तेही नाही जमलं तर फळं खाऊन करायचं.
आणि तेही नाही जमलं तर काय तुम्ही एकादशी जे पदार्थ मिळतात उपवास ते खाऊ शकता. परंतु आणखी एक महत्वाचं आहे, एकादशी वेळेत सोडायची असते. दुसऱ्या दिवशी आपण महाराष्ट्रीय लोक सकाळी उठलो काही खायला चालू करतो आणि एकादशी सोडतो, नाही. एकादशी सोडण्याचा एक महत्वाचा वेळ असतो, त्याला म्हणतात पारण वेळ. त्या वेळेतच सोडायचं असतं. आणि त्यामुळे काय होतं, द्वादशी पण लागू होते. द्वादशीलाही तितकंच महत्व आहे, एकादशी आणि द्वादशीला. आणि अंबरीश महाराज तेच करत होते, द्वादशी करत होते. आणि त्या वेळेत जर नाही सोडलं तर लागू होत नाही. द्वादशी लागू होत नाही, एकादशी लागू होते, पण द्वादशी लागू होत नाही. का? कारण त्या पारण वेळेमध्ये सकाळी 6, 7 ते 9, 10 या वेळेमध्ये भगवान नारायण गरुडावरती बसतात आणि सर्वांना बघायला येतात. कोण कोण उपवास केलाय एकादशीचा? शैलजा देसाईंनी केलाय, बालाजी कांबळेंनी केलाय, सचिननी केलाय, प्रणवनी केलाय, अलका सावंतनी केले. सगळ्यांकडे बघतात असं ते, सगळ्यांकडे बघतात. कुणी कुणी एकादशी केलं असं एकदम असं बर्ड्स आय व्ह्यू घेऊन बघतात सगळ्यांकडे. आकाश दांडेरेने केलाय, दीपक आवरेने केलाय, अंजली शिंदेने केलंय, या सर्वांनी एकादशी केले. सुनील इनामके केलंय, यांनी केलंय, त्यांनी केलंय, गणेश कुलकर्णीने केलंय, प्रिया पठारेने केलंय. या सर्वांनी एकादशी केली. यांच्याकडे भगवंत बघतात. किती वेळ बघतात? जोपर्यंत गरुडदेव गरुडाच्या पाठीवर बसले असतात, जोपर्यंत पंख फडफडतात त्यांचे, ते सामवेदाचे मंत्र असतात. गरुडाचे पंख म्हणजे जोपर्यंत गरुडाचे पंख फडफडतात ना, तोपर्यंत भगवंत बघतात. आणि त्यांना एकादशी आणि द्वादशीचं फळ मिळतं, दोन्हीचं फळ मिळतं. उपवास कधीही सोडला दुसऱ्या दिवशी तर फक्त एकादशीचं फळ मिळतं. परंतु पारण वेळेत सोडला गरुडाच्या फडफडण्यापर्यंत तर द्वादशीला फळ मिळतं. म्हणून ते द्वादशी पारण वेळ फार महत्वाची असते, दोन्ही फळ मिळतात. आणि गरुड देवाचं फडफडण्याचा टायमिंग हा पारण वेळा असतो. कधी 1 मिनिटाचा असतो, कधी 10 मिनिटाचा, कधी 2 तासाचा, कधी 3 तासाचा, असं असतं ते. त्यामुळे त्याचा विधी काय असतो ते तुम्ही हरिकृष्ण भक्तांकडून जवळचे पाहू शकता. पुढचा प्रश्न, आजू प्रभूजी का माताजी कोणास ठाऊक? बोला पुढचा प्रश्न. माईक तुमचा आवाज येत नाही. हा बोला. हरे कृष्ण प्रभूजी. बोला. नमस्कार. एकादशी आणि रविवार दिवशी तुळशी पत्राला हात का लावू नये, तुळू का येत नाही? रविवारी तोडू शकता. ऐका सांगतो, एकादशीला तुळशी दल तुम्ही निवडू शकता, फक्त द्वादशीला तुळशीला स्पर्श, ऍक्च्युअली कधीच तुळशीला स्पर्श करायचा नसतो, माहितीये तुम्हाला? आपण महाराष्ट्रामध्ये समस्या अशी आहे ना, सगळे लोक त्यांनी गळा चांगला होते, कोरोना चांगला होते, तुळशीचा काढा करून प्या, हे करून प्या, ते करून प्या, त्यांनी पोट साफ होते किंवा आरोग्य चांगलं राहते, हार्ट अटॅकला चांगलं आहे, असंच जातो तुळशी तोडतो तोंडात घालतो किंवा त्याचा काढा करून खातो पितो. हे सगळा अपराध आहे. तुळशी देवी या जगामध्ये प्रकट झाली ती केवळ भगवान विष्णू नारायण पांडुरंगाच्या सेवेसाठी, आपल्या सेवेसाठी नाही. आपण जर ते आपल्या आरोग्यासाठी वापरत असाल, किंवा कुठला तरी साबण आहे बघा, त्या तुळशीचे पान असतात, आपल्या अंगासाठी नाही, तर तो अपराध आहे. भगवंत दंडित करतील त्यासाठी. तुळस फक्त एकाच कामासाठी आहे, तिला आपण भगवंताच्या चरणी वाहण्यासाठी किंवा भगवंतांना नैवेद्य भोग दाखवण्यासाठी. हा, त्याचे नियम आहेत, कधी सोडावे कधी नाही. द्वादशीला कधी एकादशी तुळशीला हात लावू नये, ग्रहणाच्या वेळेला नाही, सूर्यास्तानंतर नाही, त्याचे नियम आहेत. आणि त्याचे 2 मंत्र पण आहेत. तुलसी अमृत जन्मासी सदा त्वाम केशव प्रिया, केशवार्थम चिनोमी त्वाम वरदा भव शोभने. हे तोडायच्या अगोदर प्रणाम करून म्हणायचे, नंतर तोडल्यानंतर चयनोद्भव दुःखम च यत् हृदये तत् वर्तते ततो क्षमस्व जगन्माते वृंदादेवी नमोस्तुते. हे वृंदादेवी तुळसी, पानं तोडताना तुम्हाला जर काही दुःख झालं असेल तर त्याच्यावर माफी मागतो, परंतु हे मी भगवान केशवासाठीच घेत आहे, त्यामुळे मला माफ करा. अशा भावनेने तुळशीची पानं तोडायची असतात. पण कधी द्वादशीला कधीच नाही, ग्रहणाला नाही, सूर्यास्तानंतर नाही, किंवा संक्रांत, महिन्याला एक संक्रांत असते बघा, मकर संक्रांत फेमस आहे, परंतु महिन्याची एक संक्रांत असते, त्यावेळेला पण नाही तोडायचं. आणि खास करून जाता तुळशीची मंजरी पानं तोडून चहात घालायची नाही किंवा तोडत खात बसायची नाहीये. तुळशीचे एकच कार्य भगवंताच्या चरणी वाहने आणि भगवंतांना नैवेद्यामध्ये अर्पण करणे, त्यासाठी तुळशीचा जन्म झालाय. नाहीतर तो सगळा अपराध आहे, त्याच्याबद्दल आपल्याला दंड मिळेल, ते करू नये. आणि खास करून नामस्मरण जे ते तुळशीच्या समोर करावं. हा,
आणि त्याच्यामध्ये जे उदबत्तीचे काढायला असेल ना, रोज पूजा करून 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 ते घाण सगळे काढावे, तिथे ठेवायचे नाही. मी बघितलं काय काय तुळशीचे कुंड्या म्हणा, काही तुळशीचे कट्टे म्हणा, वृंदावन म्हणा, वर्षानुवर्षाच्या उदबत्तीचे काड्या त्यातच असतात अगरबत्तीच्या, ते काढतच नाहीत. आणि गेल्या वर्षी केलेलं तुळशीचं लग्न जे असतं की नाही, तिच्या बांगड्या अजून तशाच असतात. ती सगळी स्वच्छ करावी जागा, तुळशीची ती कुंडी असते ना, स्वच्छ करावी, ती जमीन भुसभुशीत असावी माती ते, आणि त्याच्यामध्ये गर्दी करू नये. तुळशीच्या मंजरी ज्या आहेत ना, वरचीवर काढाव्यात, त्याला मंजुळा आला की ते काढाव्यात, नख लावायचं नसतं, तसंच काढायचं असतं. आणि कुठलं शस्त्र पण लावायचं नाही तुळशीला. पूर्ण सूर्यप्रकाशात ठेवावी चांगल्या रीतीने. अति सूर्यप्रकाशात ठेवली तर जळून पण जाईल, तसाही विचार केला पाहिजे. एक सायन्स आहे. आणि अशा रीतीने तुळशीची काळजी घेतला तर तुमची भक्तीचा माळा फुलेल. तुळशी म्हणजे भक्ती देवी आहे. भक्तीचे 5 प्रमुख अंगापैकी त्याला गणलं जातं. 6वं अंग म्हटलं जातं तुळशीची सेवा. श्रीमद तुलस्याम रसनाम तदार्पिते. फार काळजी घेतली पाहिजे. आणि मी पाहतो सर्रास भारतीय लोक, खास करून महाराष्ट्रीयन, जातात पानं तोडतात, तुळशीची मंजुळ तोडून तोंडात घालतात. आरोग्यासाठी चांगलं आहे, आयुर्वेदात सांगितलंय, याच्यात सांगितलंय, त्यात सांगितलं, हा अपराध आहे, हा अपराध आहे, ते करू नये. मग भगवंताच्या चरणी वाहिलेल्या ज्या तुळशी असतात त्या दुसऱ्या दिवशी आपण प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो, अत्यंत कृतज्ञतेने, भक्तिभावाने. ते टाकून द्यायचं नाही निर्माल्यमध्ये, ते आपण खायचं आहे. आणि त्याचा मुख्य फायदा असा आहे, किंजल्क मिश्र तुलसी मकरंद वायू. त्याच्यामुळे भगवंताप्रती आपल्याला भक्ती प्राप्त होते. आणि त्याचा साईड इफेक्ट असा आहे की आपलं आरोग्य चांगलं राहतं. परंतु तो आपला मुख्य उद्देश नाही आरोग्याचा, आपला मुख्य उद्देश भक्ती आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पुढचा प्रश्न. तर पल्लवी माताजी यांचा प्रश्न होता की आयुष्यभर आपण हरिनाम केल्यावर आपली कुंडली जागृत होते का, मग आपल्याला मुक्ती मिळते का? अरे हो, ज्यावेळेला भगवंत प्रसन्न होतात त्यावेळेला तुम्हाला हरिनाम मिळालेला आहे, कुंडलीच्या पुढचं गेलंय, तुमचं सगळं भाग्य उजळलेलं आहे. भाग्यवान भाग्यवंत म्हणा तया, शरण आले पंढरी राया, बहुते गेली वाया, न भजता पंढरी राया, तुका म्हणे आयशा वाया, जन्मा येऊन गेल्या वाया, जन्मा येऊन गेल्या वाया, जन्मा येऊन गेला वाया. अहो, त्यांना भाग्यवंत म्हणायचं पांडुरंगाला शरण आले ज्यांनी हरिनाम चालू केलं. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय, भक्तिलता बीज. ज्यावेळेला तुमचं सर्व सौभाग्य उजळतं त्यावेळेला हरिनाम मिळतं. कुंडली संपूर्णपणे ज्यावेळी जागृत होते त्यावेळेला हरिनाम मिळतं. आणि तुम्ही असंच सततरित्या करत राहिला. कृष्णाने वचन दिले बघा, ते सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता, नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ह्या लोकांचं काय होतं, माम यांते, ते मला प्राप्त करतात, भगवत प्राप्ती होते, मोक्षाच्या पलीकडे जातो आपण. मोक्ष पण त्याच्यासमोर तुच्छ आहे बा, मुक्ती पण त्याच्यासमोर तुच्छ आहे. म्हणून हरिनाम जेव्हा आपण सतत घेतो त्यावेळेला आपल्याला सर्वस्व प्राप्त होतं, काहीच प्राप्त नाही. ठीक आहे. हरे कृष्ण. पुढचा प्रश्न. हरे कृष्ण. कोणीतरी ऑनलाईन विचारतात, परितोष माताजी. हा माईक चालू करा तुमचा. हा, सबनीस बोला माताजी. हरे कृष्ण. नमस्कार. नमस्कार गुरुजी. माझे 2 प्रश्न आहे. बोला. ऐकू येतं? हा, येतंय. बोला. माझे 2 प्रश्न आहे. एक पहिलं म्हणजे आता तुम्ही सांगितलं ना की आपण जेव्हा पूजा करतो ना, तर त्यावेळेला आपण तुळस पत्र किंवा फुलं हे जे काही वाहतो, तर म्हणजे मला असं होतं की म्हणजे मी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर रोज पूजा करते. आणि पण मला सकाळी डबा लवकर करायचा असतो, तर काही वेळेला घाई होते ना, तर मग मी नंतर आपण एकदा पूजा आरती झाल्यावर देवाला स्पर्श नाही करत, तर मग आपण थोडंसं वरून असं फुलं वाहतो देवांना किंवा तुळस वाहतो, तर ते चालतं का? आणि दुसरं म्हणजे बऱ्याच जणांकडे तुळशीमध्येच शिवलिंग आणि नंदीची मूर्ती ठेवून ते पूजा करतात खूप जणांकडे, तर ते केलं तर म्हणजे ते कसे आहे? तर तुमचा फार प्रॅक्टिकल प्रश्न आहे. तर कसं असतं, आमचे गुरु होते, फार मोठे वैष्णव आचार्य होते, आहेत अजून, जननिवास प्रभू इस्कॉनचे मुख्य पुजारी. ते सांगतात की मंदिरात देवाचे सगळे नियम अनुयायी पालन करतात. आम्ही मंदिरात राहतो,
मंदिराचे सकाळचे 4 जे काकर आरती वगैरे सगळं आम्ही करतो शेजारतेपर्यंत. देवाचे नियम आम्ही पालन करतो. आणि घरात जे देव असतात ना, ते घर मालकाचे नियम पालन करतात. ज्यावेळी मालक उठेल, मालकीन उठेल, त्यावेळी उठतात, त्यावेळी आंघोळ करतात, त्यावेळी नैवेद्य होतो. त्यावेळी घरात गृहस्थ आश्रम मध्ये भगवंताची पूजा करताना जास्त कडक नियम नाही. तुमच्या सोयी सुविधेनुसार तुम्ही करू शकता. होता आहे तेवढी स्वच्छता पाळा, आंघोळ वगैरे करून. ठीक आहे. तुम्ही नंतर पण तुळशी वाहू शकता, त्याला काही अडचण नाही. ठीक आहे. नाही, पूजा पहाटेच होते माझी. हा. हा हा 6च्या आत होती पूजा दररोज, म्हणजे करून घेतात भगवान. मग त्यासाठी काय करायचं, आदल्या दिवशी तुम्ही तुळस निवडू शकता. दिवसा तुम्ही तुळस निवडून ते फ्रीज मध्ये ठेवू शकता किंवा पाण्यात घालून ठेवू शकता. ती ताजी राहते. मग ती पहाटे तुम्ही वाहू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय होता शिवलिंगाचा. तर तुळशी जी आहे, तुळस जी आहे, भगवान नारायण शालिग्रामची पत्नी आहे. तुळशीचा विवाह आपण कोणाबरोबर लावतो, कार्तिक महिन्यात बरोबर लावतो ना. तर ते त्यांचे पती आहेत. त्यांच्याबरोबर दुसरा कुठल्या व्यक्तीला ठेवू नका. भगवान शंकर पण आहेत ना, ते पार्वतीचे पती आहेत, तुळशीचे पती. इतर लोक जे करतायत, तर तुळशीमध्ये तुम्ही शालिग्राम ठेवू शकता, बाळकृष्ण ठेवू शकता, नारायण तत्व काहीही ठेवू शकता, विष्णू तत्व. त्यामध्ये शिव तत्व नाही ठेवू शकत. भगवान शंकरांना तो अपराध वाटतो. कारण ते पार्वतीच्या प्रती तो अपराध आहे. भगवान शंकराच्या प्रती तो अपराध आहे, तुळशीच्या प्रती पण अपराध आहे. तुम्ही शिव पार्वतीने एकत्र ठेवा. दुसरे जे पत्नी, तिसरा पती एकत्र नाही येऊ शकत. ठीक आहे. हरे कृष्ण. पुढचा प्रश्न प्रसाद प्रभू यांचा प्रश्न आहे की सनातन धर्म नेमकं काय आहे? धर्म या शब्दाचा अर्थ आहे गुणधर्म. एखाद्या वस्तूचा मूळ गुणधर्म. जसं मी परवा सांगितलं, साखरेचा मूळ गुणधर्म आहे गोड असणे, मिठाचा आहे खारट असणे, मिरचीचा आहे तिखट असणे, पाण्याचा आहे तरल असणे द्रव स्वरूपात. तशा प्रकारे जीवाचा मूळ गुणधर्म आहे जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास. जीवात्म्याचा मूळ स्वभाव गुणधर्म आहे भगवंताचा दास असणे आणि त्यांची सेवा करून त्यांना शरणागत होणे आणि इतरांना त्याच्यामध्ये मदत करणे. हा मूळ सनातन वैदिक धर्म याचं प्रतिपादन कृष्ण गीतेच करतात. ममे वांश जीवलोके जीवभूत सनातन. तर हे माझे अंश आहेत आणि हे सनातन आहेत. आणि ज्या वेळेला आपण हे जाणतो आणि ते पुन्हा संबंध पुनर्जागृत करायचा प्रयत्न करतो, त्याला म्हणतो सनातन धर्म. हे मूळ वेदांमध्ये गीतेच्या 16 अध्यायात त्याचं वर्णन आहे. सगळं झाले काय दुर्दैवाने आता राजकीय उद्देशाने पेटलेले काही राजकारणी लोक असतात की ते ह्याला सनातन धर्म, त्याला सनातन धर्म, कट्टर सनातनवादी किंवा अकट्टर सनातनवादी किंवा धर्मांध लोक जे निर्माण झालेत, त्याचा आत्ता भेटला. पण प्राचीन काळात हे असं होतं. मी तुम्हाला मूळ व्याख्या सांगितली सनातन धर्माची. पुढचा प्रश्न सुषमा केदारी माताजी यांचा प्रश्न आहे की भगवान शंकरांनी अमरनाथाच्या गुहेत पार्वतींना सांगितलेली अमर कथा कोणती, जी एक त्यांना पार्वती झोपली होती? ते होते ग्रंथराज श्रीमद भागवतम. ते होते ग्रंथराज श्रीमद भागवतमची कथा. जे आपण ग्रंथराज भागवतम वाचतो ना, सुखदेव गोस्वामी, परीक्षित महाराज, त्यावेळेस काय झालं, भगवान शंकराने पार्वतीला अमर कथा सांगायला सुरुवात केली हिमालयामध्ये. त्यावेळेस त्यांनी डमरू वाजवलं धड 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 धड. कारण कुणी अमर कथा ऐकले का अमर होतं, म्हणून त्यांची इच्छा होती की कुणीही ऐकू नये, कुणीही कथा ऐकू नये अशी त्यांची इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी वाजवलं, सगळे पक्षी, सगळे जीव निघून गेले, उडून गेले. पण एक पोपट होता, ते कथा ऐकत होता. आणि ज्या वेळेला पार्वती झोपली, शंकर भगवान चालूच ठेवले कथा आणि कोणतरी हुंकार भरत होता, हा 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 हा. आणि ज्यावेळेला शंकराच्या लक्षात आलं की पार्वती झोपली आहे आणि कोणतरी हुंकार भरते, बघतात तर काय, कोण असतं ते, पोपट असतो. त्या मागे लागतं त्रिशूळ घेऊन. तू कसा ऐकला, तुला परवानगी नव्हती, अमर कथा ऐकायला तुला परवानगी नव्हती, अमर कथा ऐकायला तुला परवानगी नव्हती म्हणून. आणि त्यावेळेला ते बद्रीनाथ मध्ये येतात, सम्याप्राश आश्रमामध्ये. ब्रह्मनद्याम सरस्वत्याम आश्रम हा पश्चिमी तटे. तर पश्चिम तटावरती आश्रमाच्या त्या बद्रीनाथाच्या शेजारी व्यासदेवांचा आश्रम, त्याचं नाव आहे सम्याप्राश. तिथं व्यासदेवांची पत्नी ती तिथं बसलेली असते, जबाले ऋषींची मुलगी. ती जांभई घेत असते
आणि त्या जांभेकरांचा पोपट आत शिरतो, तो 16 वर्ष आत राहतो. नंतर ज्यावेळेस भगवंत वचन त्याला बाहेर येतो, त्याचं नाव होतं शुकदेव गोस्वामी. शुक म्हणजे पोपट, सुखमुखात अमृत द्रव्य संगीतम. आणि ते जाऊन भागवत सांगतात, की आपण ऐकतो, वाचतो, परीक्षिताला सांगितलेलं ते अमर कथा ऐकलेली ते इथे सांगतात. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अंकिता राजपुरे माताजी यांचा प्रश्न आहे की जेव्हा यात्रा किंवा गोंधळ असेल तेथे मटण कापलं जातं, त्यांचा जीव घेतला जातो, परंतु देवाने तर हे नाही सांगितलंय, मग असं का केलं जातं? हे सांगतो ना, ती जी देवी असते ही देवी एक असुराला मारते बघा. दुर्गा देवी हातात त्रिशूळ घेऊन त्याच्या खाली एक असुर असतो. चांद, ते एक भजन आहे अंबाबाई. चांद मुंड दैत्य मारिला, माझ्या आंबे संबळ बनविला. अंबाबाईचं गीत होतं, तर लहानपणी मी ऐकलं होतं. ते तिने चंडमुंड दैत्य मारला होता, महिषासूर मारला होता. तर हे जे असुर मारले होते ना, कधी कधी काही असुर त्यांना शरणागत यायचे आणि त्यांना ते आश्रय द्यायचे. त्या असुरांसाठी हे जनावर नैवेद्य म्हणून दाखवले जायचे. त्या देवी पण खात नव्हतं ते. ती पार्वती देवी आहे, ते महिषासूर मर्दिनी जी आहे भवानी देवी, ती पार्वती आहे. आणि ही त्याचे पती भगवान शंकराबरोबर हरिकथा रामनाम कथा ऐकत आहे, रामकथा ऐकत आहे ती. परंतु तिच्या पायाखाली जो आश्रय घेतलेला असुर आहे ना, राक्षस, त्याच्यासाठी ते बकरं नैवेद्य दिला जातो. ते असुर लोक मांसाहार करू शकतात आणि जे मांसाहार करतात तेच असुर असतात. त्यांच्यासाठी ते देवीने कधी मागितलेलं नाही, दिलेलं नाहीये. पुढचा प्रश्न. हरे कृष्ण. किरण कुमार प्रभू यांचा प्रश्न आहे की हाऊ मच टाइम टू डू जप अँड हाऊ टू रीड भगवद्गीता. किती वेळ जप करायचा, भगवद्गीता कशी वाचायची? हरी बोल. भगवद्गीता भक्तांबरोबर वाचू शकता, एकट्याने वाचू शकता, फक्त मोठ्याने वाचायचे, एकांतात पण वाचू शकता. आणि किती वेळ करायची? कीर्तनीय सदाहरी, हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, अखंड हरिनाम. कुठं हे मस्तक, तुटं हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. काही जरी झालं तरी हरिनाम सतत चालू झालं पाहिजे. कितपत जेवढा ऑक्सिजन आपण घेतो तेवढा हरिनाम घेतलं म्हणजे श्रीकृष्ण आपल्याला प्राप्त झाला. आमने सामने आपल्याला श्रीकृष्ण भेटू शकतात. हे काय कल्पना नाहीये, ह्या काय सिद्धांत असा नाही, स्वतंत्र नाहीये. हे अटळ सत्य शास्त्रांचं. तुम्ही श्रीकृष्णाला आमने सामने, फेस टू फेस याला म्हणतात, भेटू शकता. हे शास्त्रांचं वर्णन आहे, आचार्यांचं कथन आहे, वचन आहे. आणि तुम्ही सुद्धा तो अनुभूती घेऊ शकता, भगवंताला फेस टू फेस भेटू शकता. फक्त त्यासाठी आपण विनम्रपणे अखंड हरिनाम चालू ठेवलं पाहिजे आणि कुणाप्रती अपराध करू नये. पुढचा प्रश्न. हरे कृष्ण. पुढचा प्रश्न आहे विश्वांबर प्रभू यांचा. त्यांचं म्हणणं आहे की नामस्मरण करत असताना मन इतरत्र भटकतं, त्यासाठी काय उपाय? नामस्मरणच उपाय, दुसरा कुठला उपायच नाहीये. इति षोडशकम नामनम कली कलमश नाशनम नातः परतर उपाय. याच्यापेक्षा वेगळा उपाय नाहीच आहे. ऊस आपण खाताना, समजा आपण कावीळ झाले, कावीळ झाल्यावर माणसाला सांगितलं होतं ऊस खावा, आणि ऊस खाताना काय होतं? सीताप्य अविद्या, गोस्वामी सांगतात. ऊस, कावीळ झालेल्या माणसाला ऊस कसा लागतो? कडू, फार कडू 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 लागतो. आता ऊस गोडच आहे हो, हरिनाम गोडच आहे. आपल्यात प्रॉब्लेम आहे, आपल्यात अविद्या आहे, आपल्यात पापम बीजम कुटम फलमुख आहे, आपल्यात गडबड आहे, आपल्यात गडबड आहे. म्हणून आपल्याला हरिनाम कडू लागते. मग उपाय काय? ऊस खात राहणे. ऊसच औषध आहे काविळीवरती. ऊस खात राहणे, ऊसाचा रस प्यायचा नाही, ऊस चावत राहणे, ऊस खात राहणे, तेच औषध आहे. तर हरिनाम हेच औषध आहे हरिनामाची रुची वाढवण्यासाठी, दुसरं कुठलं नाहीये. पुढचा प्रश्न. पूजा माताजी यांचा आहे. लेडीज शंख वाजू शकतात का, आणि शंख कधी वाजवावा आणि किती वेळा वाजवावा? तर शंख ध्वनी जो आहे, मी तर कधी पाहिलेलं नाहीये लेडीज शंख वाजवताना. पण तसं काही बंधन नाही आहे, कारण भक्ती केल्यावर कोणाचं काही बंधन नाही आहे, वाजवू शकतात. त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की भगवंताची आरती करताना सुरुवातीला आणि शेवटी शंख वाजवण्यात येतो. आणि जर घरात तुम्ही आरती करत असाल तर वाजवू शकता, त्याला काही बंधन नाही आहे. असं आम्ही कुठे पाहिलेलं नाही किंवा वाचलेलं नाही लेडीज शंख वाजवू नयेत म्हणून, किंवा वाजवतानाही पाहिलेलं नाहीये. परंतु तशी काही अडचण दिसत नाही. आणि राहिली गोष्ट काय म्हणले, कीर्तन का?
काय त्याचा दुसरा प्रश्न होता की शंख कधी आणि किती वेळा वाजवावा. शंख साधारणतः आरतीच्या सुरुवातीला 3 वेळा वाजवतात आणि शेवटी 3 वेळा वाजवतात. आरती करताना सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी ज्या ज्या वेळेला आपण आरती करतो त्यावेळेला 3 वेळा सुरुवातीला, 3 वेळा शेवटी वाजवत असतो शंख आपण. पुढचा प्रश्न. पद्म गोविंद प्रभूजी यांचा प्रश्न आहे. फ्रॉम ध्रुव प्रभूजी, फास्टिंग ब्रेक करताना जगन्नाथजीचे ड्राय राईस का खातात? जगन्नाथाचा निर्माल्य प्रसाद आहे, तो अन्न आहे ना, त्यामुळे खातात. त्याला निर्माल्य म्हणतात. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीच नाही आहे उपवास सोडायला, त्यामुळे ते खातात. जगन्नाथाचा महाप्रसाद. वृंदावन मध्ये तुम्ही गेला मथुरेला तर शुद्धीकरण कशामुळे होतं? तिथल्या रज फुळीनं. तुम्ही मायापूर नवद्वीप धामात गेला तिथं शुद्धीकरण कशामुळे होतं? हरिनामस्मरणाने. आणि जगन्नाथपूरला जर तुम्ही गेला तर शुद्धीकरण कशामुळे होतं? प्रसाद खाण्याने. काही लोक विनोदाने म्हणतात भगवंतांना आंघोळ करायची असेल तर बद्रीनाथला जातात, तिथं गंगा आहे. भगवंतांना ज्यावेळी जेवायचं असतं ना त्यावेळी जगन्नाथपूरला येतात, आणि झोपायचं असेल तर रंगनाथला जातात, आणि कीर्तन ऐकायचं असेल तर पंढरपूरला येतात. तर प्रसाद हा याची माहिती फार आहे. जगन्नाथ प्रसादाची महिमा मानायला गेला तर आपण 4 तास बोलू शकतो. पुढचा प्रश्न. अंजली माताजी यांचा प्रश्न आहे. अंजली शिंदे, नित्य कोणत्या देवाची पूजा करावी व देवाऱ्यात कोणते देव ठेवावेत असावेत? भगवान श्री राधाकृष्ण, सीताराम, लक्ष्मण, हनुमान, नारायण, लक्ष्मी नारायण यांची नित्य पूजा असावी, त्यांचं नामस्मरण करावे. आणखी इतर नसले तरी चालते, परंतु हे मुख्य पाहिजेत. आणि देवाऱ्यात तुळशी असावी, तुळस असावी. पूजेच्या वेळेला तुळस आणून ठेवावी. तुळस पूजा झाल्यानंतर बाहेर नेऊन ठेवायची. पुढं. हरे कृष्ण. अजून जर कोणाचे काही प्रश्न असतील जे ऑनलाईन आहेत त्यांनी डायरेक्टली अनम्यूट करून विचारा किंवा झूम चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. अजून कोणी आहे का ज्यांना विचारायचं आहे अजून ऑनलाईन? नसेल तर आपण थांबूया. ओके. हरे कृष्णा. श्रीमान कृष्ण भजन प्रभू यांचं खूप खूप आभार पूजनिक. आज खूप सुंदर रीतीने नामस्मरणाची महती आणि भक्तीची महती त्यांनी या 9व्या अध्यायाच्या माध्यमातून आपण सर्वांना सांगितलेली आहे. आणि विशेष करून नामस्मरणाची महती सांगताना प्रभूजीने सांगितलंय की कसं एक नामस्मरण, भगवंताचं एक नाम जप करणं हे कोटी कोटी यज्ञ करणं आणि खूप मोठं दान धर्म करणं यांच्यापेक्षा कसं श्रेयस्कर आहे. प्रभूजी तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि तुम्हा सगळ्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक अभिनंदन की तुम्ही या एवढा वेळपर्यंत मागच्या 9 दिवसापासून या भगवद्गीतेच्या अमृताचं श्रवण करण्यासाठी रोज सकाळी इथं सगळेजण ऑनलाईन येत आहेत, जमतायत. आता खरं अमृत सुरू होईल. सगळ्यांनी उद्यापासून तुम्हाला जर करोडो यज्ञ करायचे असेल, दान धर्म वगैरे करायचं असेल, सोन्याचा पर्व जर दान द्यायचा असेल किंवा त्याच्यापेक्षाही जास्त पुण्य महात्म्य मिळवायचं असेल तर उद्यापासून सर्वांनी ठीक 6:15 वाजता लगेच लॉग इन करा. म्हणजे तुम्ही अनंत कोटी गायी दान दिल्यासारखे, पर्वत दान दिल्यासारख्या सोन्याचा, भरपूर तपश्चर्या केल्यासारखे, फक्त तुम्ही 6:15 हरिनाम घ्यायला आमच्या बरोबर एकत्र या. ठीक आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. जय ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय.